महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. या ताणतणावाच्या गदारोळात तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी घेऊन आलोय हास्योपचार. अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौकार. मंडळी, एक युनिक अशी प्रेमकथा घेऊन फतवा हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि आज या सिनेमाची टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या सिनेमाचा लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता प्रतीक गौतम, अभिनेत्री श्रद्धा भगत, मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी छायाताई कदम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, तालमीच्या वेळेत होणारी आणि घडणारी वेगवेगळी नाटकं आता इथे आपण पाहणार आहोत, ज्यातून रंगणारा प्रयोग आपलं मनोरंजन करेल एवढं मात्र नक्की. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांचं. सुरू करा. झमुरे खेल करके दिखाएगा दिखाएगा सबको नाटक दिखाएगा दिखाएगा. मदारी बाई तुमचा फोन वाजतोय. मदारी बाई कोण बोलती ग? म्हातारी नाही हो, मदारी. तुम्ही मदारी करताय ना. सासूबाईंचा फोन आहे, जरासा आले आहे. हो 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 द्या. हॅलो. हाय. हा नाही अजून शाळेतच आहे. नाही म्हटलं होतं नाही का आज उशीर होणार आहे. तुमच्या लक्षात नाही राहिलं तर अहो ते पथनाट्याची स्पर्धा आहे. पोरांची नाही आहे, आमच्या शिक्षकांची आहे. प्रिया मॅडम. माने सर. मी काय म्हणतोय, लगेच पटाक दिसणे आवराबर का तालीम. का 3चा पिक्चरचा शो आहे, जाऊ की आपण. कुठला पिक्चर आहे? हा? कुठला पिक्चर आहे? धरलं की पळतय. धरलं की पळतंय. धरलं पळतय. लय भारी पिक्चर आहे. कळतंय मला, सगळं कळतंय. कळतंय ना? कळू द्या की मग. ही काय 2 तिकीट काढून आणली या पिक्चरची. जाऊया का मग? हा, आता तुम्ही तिकीट काढलीच तर मग जाऊया. धरलं की पळतय. चला लवकर. सॉरी उशीर झाला जरा. सॉरी, ठेवा फोन. वनिता मॅडम मुळे उशीर झाला. सॉरी ते जेवायला गेले होते ना. सॉरी. चला लगेच सुरू करा. वनिता मॅडम, रिहर्सल करताय का नुसते गप्पा चालू आहेत? केली का? केलं आम्ही. माकडाचं केलं सर. वा वा वा, व्हेरी गुड. त्याच्या पुढच्या करू मग आपण. काल ते गाणं बसवलं होतं बघा. गाणं बसवलं, तिथून सुरू करून पूर्ण पथनाट्य करून टाकू. नंतर हा एकदम अशा एनर्जीने करू. चला रेडी. चला सर, रेडी का? 1 2 3 स्टार्ट. कचरा 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 इकडे कचरा, तिकडे कचरा, कचरा 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 इकडे वनिता मॅडम, हो तुम्ही आहे ना पार पिठात चालल्या गेला ना. ते जे परीक्षक असतील त्यांच्या काही छाताडावर जायचंय का आपल्याला? मग नाही ते कचरा ओला होता ना म्हणून गडगडत असू नका. ऐका काय झालं? 2 मिनिटं थांबत, जरा दमायला झालं. वनिता मॅडम, एक सांगू का? तुम्ही पृथ्वी ग्रह आहे, सगळ्यात समाधानी ग्रह, पण तुम्ही 1 नंबरच्या हावऱ्या वाटता. दिवसभर तुमची खाय चालू असते. तुम्हाला सारखं खाताना पाहून एक पोऱ्या काय बोलला माहिती तिकडे? मॅडम काय डायनासोरचा रोल करताय का? मग हसू नका, लाजाची गोष्ट ही, लाज वाटली पाहिजे.
झालंय का आता ना असं करतं ना शाळेचा पहिला नंबरच येईल बघा. वनिता असं मॅडम काहीतरी- हा पहिला नंबर येऊन काय उपयोग आहे ट्रॉफी तर या ईशा मॅडम घेऊन जातील घरी. एक मिनिट ऑफिसचं काम चालू होतं शाळेचं म्हणून नेली होती मी ट्रॉफी घरी. मग आमच्या घरी पण कपाटावर जागा आहे. भांडू नका 2 वाजून गेले की भांडायचं नसतं. सुरू करूया आपण. ऐका ऐका सुरू करूया. एक रिहर्सल न चुकता द्या. ती रिहर्सल केली की आपण घरी चालले जाऊ. माने सर काय चाललंय एवढी एनर्जी म्हणजे मगाचपासून वाजत आहे ना तुमची बोट सुजली आहेत त्याच्यामुळे. नाही चेतना मॅडम माझी बोट तशी जायती माहिती असणारच नाही बरोबर माहिती आहे. एनर्जी समजी खचून भरली आपल्यात. माहितीये तुमच्यात न्याव जाऊ नका चोर बॉडी आहे लंगोट घालून आलो का ना आकड्यात मग एकदा. हो, माने सर माने सरांचं आपलं काहीतरीच मला पण तेच वाटतंय जर का आपला पहिला नंबर यायला पाहिजे आपण जोरदार रिहर्सल जोरदार एक रिहर्सल चांगली न चुकता. एक करूया करूया ना करूया. नीट करा घास सुरू करा लगेच संपवर का हो वनिता मॅडम नका खाऊ. किती चरता हो चला तुमच्यापासून जेवण झालं तुमच्यापासून ना. तुम्ही पृथ्वी ते सगळं लक्षात आहे ना. तिथपासनं हा, Ready का? एकदम मस्त करा. रेडी का चला चला, रेडी एनर्जी. वाचवा वाचवा म्हणा मॅडम. वाचवा मला वाचवा मला त्रास होतोय मला श्वास घ्यायला त्रास होतोय मला वाचवा. अरे बापरे कोण आहे कोण ही बाई काय ग कोण आहेस कोण तू. मी आहे पृथ्वी. अगं अगं पृथ्वी पण मग तू रडायचं ना बावळ. अगं पण अशी तू रडतेस का. मला त्रास होतोय. कोणाचा त्रास होतोय या माणसांचा त्रास होतोय. माणसांचा? हो. पण असा माणसांनी काय त्रास दिला तुला पृथ्वी तुम्हाला बघायचं आहे. हो आम्हाला बघायचंय. मग बघा. हा, 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 हा. हा, 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 हा. पुढे होऊन. हा, 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 हा. विचार कोण तुम्ही कोण आहात. मी आहे कचरा. ओला आहे ना ते. नाही सर तुम्ही लिहिलाय ना पृथ्वीच्या पोटात येतो गोळा म्हणून ते ओळा घेतलं म्हणजे यमक जुळल. स्वतःचं डोकं नका लावू. जेवढं लिहिलंय ना तेवढं करा फक्त. सर हा काय भंगार यमक जुळवलंय 2:30 वाजता असलं यमक जुळवतं का कोण 2:30 वाजण्याचा आणि यमकाचा काय संबंध आहे हो? 2:30 वाजता असलं माने सर आता इथून पुढे इथून पुढे हात सुरू हात सुरू हा, हा. आता माझं जाणार. या बात या प्लास्टिकचा उपयोग करू नका. कसा कसा कसा. हे गाणं स्क्रिप्ट मध्येच नाही तुम्ही का बरं म्हणताय. त्या दोघी गायल्या ना मग गाण्याची शिक्षिका मी आहे मला का नाही गाणं दिलं. इलेक्ट्रॉनिक वेस्टला गाणं का नाहीये. ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट शिकाय मग जुळवा बाबा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट पुढे काय ते कळत नाही. पुढच्या वर्षी मी 2-3 गाणे जास्त देईन तुम्हाला. कळलं का. 2-3 गाणी मला जास्त द्या. गाण्याच्या शिक्षिका आहेत म्हणून काय झालं ह्यांना सगळं पाहिजे. मी इलेक्ट्रॉनिक वेस्ट पुढच्या वर्षी 3 गाणी. ठीक आहे असू द्या ना. चला येत नाही तुम्हाला येत नाही गाता मला येत नाही गाता. ठीक आहे मला आलं. माझा आवाज मलाही येतो गाता. मीच गायिका आहे पण मी सिनियर आहे ना मी सिनियर शिक्षिका आहे मग मला गाणं कसं नाही दिलं. सिनियर शिक्षिका आहे म्हणजे काय तुम्ही सगळं गाऊ शकता ओपेरा गाऊ शकता तुम्ही. एक मिनिट ते- गाऊ शकता मी गाऊन दाखवू. तुम्ही खर्चातला सा लावू शकता. तुम्ही वरचा लावू शकता तुम्ही हा? लावा अयो शिंग काय. काय झालं पाणी पाणी कुठं आहे पाणी कुठं आहे इकडे, इकडे, वर इकडे, बघा, इकडे, वर इकडे, बघा. इकडे, वर बघा वर. जाऊते जाऊते माने सर. पाणी आलं रे यार माने सर सर, ठीक आहे त्यांना ते माने सर फक्त शिंका आलीये हळू. भलतीच काळजी घेताय बुवा तुम्ही.
प्रिया मॅडमची भलतीच काळजी घेत आहे हळू हा? त्याच्यात नका शिकू. एक काळजी आहे फक्त. नेहमीच आहे त्यांना खडूची अशी धुळीची अलर्जी आहे त्यामुळे होतच त्यांना तसं असं होय? हळू वर बघा वर बघा अहो वर बघून पण काय शिंकताय थिएटर मध्ये नाही येणार ना थिएटरचा काय संबंध थिएटर उद्या आपला शाळेच्या थिएटर मध्ये आहे ना आपलं पथनाट्य. एक मिनिट पथनाट्य हे चौकात आहे मोठा कार्यक्रम आहे मंडप बिंडप आहे तिथे थिएटर मध्ये नाही आहे हा मग काय चालतं येऊ द्या मग. हा चला चला रिहर्सल कंटिन्यू सुरू करा, करा सुरू करा. तुमच्या इथून. तुमच्या बोल. आम्ही फिरतो पृथ्वी म्हणजे आई पण माणसांनी कचरा प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट टाकून पदोपदी माझी अवहेलनाच केली आहे. सप्तरंगांनी नटलेलं माझं हे रूप कारखान्यांच्या धुराने विद्रूप केलेलं आहे. मानवाने माझ्या अक्षांश रेखांश अक्षांश रेखांश विषुववृत्त अक्षांश रेखांश विश्रुमृत्रावर विषुववृत्त नाही हो त्या शो मध्ये काय विषुववृत्त म्हणणार तुम्ही एक तर बालनाट्यासारखी ऍक्टिंग करताय विषुववृत्त विषुमृत सर सॉरी सर मी कधी ऍक्टिंग नाही केली आहे. सर ऐका की जाऊ दे ना त्यांना बोलायला येत नसेल तर काढून टाका ना तो शब्द. काढून टाक. विषुववृत्त हा महत्वाचा शब्द आहे तो पाहिजे बॉम्बला तिथं कचरा टाका जाणार आहे कोण तिथे कशाला कचरा जाणार आहे का कोण नाही. मग कशाला काय गरज आहे साधं सोपं सिंपल करायचं मग? ए बाबा प्लास्टिक वापरायचं नाही कुणी कुणी प्लास्टिक वापरू नका नाला बिल तुमच्या दिया पायपात अडकते प्लास्टिक वापरू नका धन्यवाद. अरे अरे असं नाही चालत हो एवढंच धन्यवाद असं नाही चालत मग? हे बघा ते मनोरंजन करावं लागतं लोकांचं लक्ष वेधून घ्यावं लागतं मन प्रबोधन करावं लागतं आणि स्पर्धा आहे ती आणि मी सूचकता ठेवली आहे ना सूचकता ठेवली तर काहीतरी आपल्याला बक्षीस वगैरे मिळण्याचा चान्स आहे. अहो सर पण पृथ्वीला बोलायला जर 2:45 वाजणार असतील तर उपयोग काय आहे त्याचा काय उपयोग आहे का 2:45चा काय संबंध आहे अरे सुरुवात चुकती ना मग कशाची सुरुवात कशाची सुरुवात हा पथनाट्याची सुरुवात चुकती नाही सर सुरुवात नाही आम्ही मदारीचं चांगलं केलं सुरुवात बिरुवात चुकणार नाही. म्हणजे असलं शब्द जमलं नाही नाही मग कळत नाही ना लोकांनी काय ते मग सुरुवात चुकती. ते तुम्ही नका ठरवू मी डिरेक्टर आहे मी ठरवीन तुम्ही नका ठरवू ठरवा तुम्ही फक्त काय 2:50च्या आत ठरवा. का बरं? नाही काय होतं मग अंधारात असं जातं पायात अडकून पडायला होतं मग. अरे अंधाराचा काय संबंध दिवसा पथनाट्य आहे आपलं मला काहीच माहित नाही अंधाराचं मला काहीच माहित नाही मला कसं माहिती असेल. तुम्हाला विचारलं कोणी पण नाही मला पण माहित नाही काय अरे अरे ओ मला पण अरे माहित काय नाही. पृथ्वी ही पार कचरा पट्टी करून टाकली का किती खाता हो एवढी कशी खादाड खाऊ बाई आहे ही सुरू करा विषुववृत्ताच्या त्या वाक्य अरे ठेवा ना आता ते बाजूला हो. नंतर वनिता मॅडम काय करताय चला चला उद्या सकाळी शो आहे आपला सुरू करा इकडे आहे ना. काय झालं काय झालं काय झालं अरे पृथ्वी दमली असं वाक्य होतं ना अरे पृथ्वी दमली नाही चोकअप झाली या. चुकप झाली कसं काय काय झालं मॅडम काय होतंय काय झालं श्वास घेता येत नाही कशाला खूप ठेवला वेपर तोंडात मग श्वास घ्यायला येणार तर काय तुम्हाला कळलं झालं का ए गुच्चू पट रे माने सर गुच्चू पटा तुम्ही 3 मिनिटं राहिलं गुपचूप पडायचं होय. खड्ड्यात गेली प्रॅक्टिस खड्ड्यात गेली ओ वनिता मॅम तुम्हाला खूप खायचा शौक आहे ना आज घरी जा काय चरायचं असेल चरा एकदाच आणि उद्या सकाळी या तेव्हा काहीच खायचं नाही वनिता मॅम आपलं काय ना तुमचं नाव रसिका मॅम वेंगुर्लेकर मॅडम. हा वेंगुर्लेकर मॅडम हे बघा उद्या काहीच ऍडिशन बिडिशन घ्यायच्या नाही सगळं पाठ करायचं एक शब्द इकडचा तिकडे झाला नाही पाहिजे डोक्याला नुसता ताप देताय तुम्ही इज्जतीची वाट लागेल तिकडे उद्या 2-3 प्रॅक्टिस करू पॅकअप आजचं पॅकअप सर आजच करू ना नाही नाही आज 8 काही- वाजायला अजून खूप नाही वेळ रसिका आहे. मॅम त्या नुसतं खातायत नुसतं कोणाचं काही लक्ष नाहीये मला जायला डोक्याला ताप जायला नुसता सोडू शकते कोणाला तरी जाता जाता काय नको सोडणार पण नाही आम्ही जाऊ बाहेर गेला का नाही शाळेच्या मागं उभं राहा गाडी घेऊन येतो तिकडे मी हा बरं हा बरं का हा या हा, लवकर. करतो हा ठीक आहे सर येऊ का मग सर चला अरे एक मिनिट थांबा काय झालं आता ते केंद्र प्रमुख सर आहेत ना त्यांचा फोन आला होता ते म्हणत होते स्वच्छ गाव सुंदर गाव
याच्यावरचं एखादं गाणं पथनाट्यात टाका म्हणे. 259 नाही म्हणा होता. काय संबंध? 259 गाणं नाही add अरे नाही, करा. उद्या शो आहे, टाकावं लागेल ते. मग उद्या टाकूया ना. उद्या नाही, आत्ता टाकावं लागेल. एक काम कर, तुम्हाला जायचं आहे ना माने सर, मला तुम्ही जा. तुम्ही पण जा. मला नाही जायचं. तुम्ही जा. डे मॅडम आणि प्रिया मॅडम तुम्ही थांबा. ए, अरे संगीताचे आहे ना त्यांना ते गाणं त्यांच्यासोबतच बसवावं लागेल ना. आम्हाला प्रिया जास्त मॅडम चांगलं येतं ना का बरं? गाणं. नाही प्रिया मॅडम कशाला पाहिजे त्या? न, पाहिजे म्हणजे तुम्हाला थांबायचं की नाही थांबायचं? मला जायचंय. हा संगीताच्या शिक्षिका कोण आहे? तुम्ही आहे का कोण आहे? नाही नाही सर ते काय होतं प्रिया मॅडमची मम्मी आहे की नाही हा, त्यासनी रोज 3:15 वाजता ताप येतो. रोज 3:15 वाजता ताप येतो. हा. ती चाटा मारालो. हे बघा ओ मॅडम, प्रिया मॅडम तुमच्याशी बोलतो, तुम्ही त्यांच्या डोळ्यात काय बघताय? बघा मी ते केंद्र प्रमुख सरांना सांगू का त्यांनी कॉपरेट केलं नाही म्हणून? नाही 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 नाही, तुम्हाला अहो, मला लेट जायचं टेन्शन असेल तर मी जाता जाता सोडेन ना. हा थांबते. चला, सोडेन चला, सोडेन, गाणं बस. गाण्यासाठी नाही, चालेल, करूया आपण हा करूया. करूया मग जाताय तर मला स्कूटर सोडता का? गाडी मुडली माझी जा. कसं बोलताय हो? चला आपण शहरात जाऊ. मान्य सरांचं डोकं फिरलंय. चला चला. हा, स्वच्छ गाव सुंदर गाव. काय करायचं होतं? याचं काय करू मी? एक मिनिट आपण करू. स्वच्छ गाव सुंदर गाव, स्वच्छ गाव सुंदर. हा नाही नाही माझ्या डोक्यात येते स्वच्छ गाव. स्वच्छ गाव केला का स्वच्छ गाव? स्वच्छ गाव पाहिजे. अहो सर तुम्ही जा. हा, थांब, तुम्हाला जायचं जा ना तुम्ही. नको वाजव तुम्ही इथं आता. बर बर थांबा वाजव थांबा. तुम्ही. अरे काय करता? गाव गाव गाव. अरे यांना काय झालं? कुत्र चावलं काय? स्वच्छ गाव. हा तू स्वच्छ गाव आम्ही दोघं पिक्चरला जाऊ. अरे क्या बात, धमाल परफॉर्मन्स. प्रसादा कसं वाटलं हे हास्य नाट्य? अप्रतिम अप्रतिम लाजवाब. काय कॅरेक्टरायझेशन वा 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 बहारदार. फार मजा आली. वंडरफुल. प्रत्येक शिक्षिकेचं वेगवेगळं कॅरेक्टर इतकं बेमालूम उतरवलं तुम्ही सगळ्यांनी आणि सरांचं पण म्हणजे दोन्ही लाजवाब. सावत्या माझी मोठे सरांना, गोस्वामी सरांना, फाळके सरांना विनंती आहे की इथे एकदा आखाडा लावात आणि एकदा तू येच लंगोटावर. मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला काय ती चोर बॉडी दाखवच एकदा बघायचीच आहे मला. फार गोड सावत्या. फार फार बहार आणलीस तू. अप्रतिम परफॉर्मन्स. ये बात. मंडळी, हल्ली सोशल मीडियावर एखादी बातमी पहिली कोण पोस्ट करतो याची घाईच लागलेली असते. या घाईतून पुढे काय भोगावं लागतं हे आता आपण पाहणार आहोत. जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. विमला, ए विमला, अगं सकाळी मी मोजा घालताना स्लोमो केला होता बघ, पोस्ट टाकली होती. लाईक्स बघ केवढं मिळालं त्याला. आई शपथ, 550 लाईक्स. कॉमेंट्स पण सॉलिड आहेत, 142. वाव. ही कॉमेंट बघ, मज्जा आहे बाबा तुमची. मोज्जा रे मोज्जा. मस्त कॉमेंट्स आहेत रे, सॉलिड आहेत. ही बघ कॉमेंट एकदम वेगळी आहे. 150 रुपयात इंग्रजी शिका. हे काय कॉमेंट आहे? हे वेगळंच काय? अरे अरे हे आपल्या लोकांना यार सोशल मीडियावर कसं वागावं, काय पोस्ट टाकावं याची अक्कल कधी येणार हेच कळत नाही यार. खरंच ना. हो 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 यो आरामात आरामात या 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 आरामात या, आरामात आहेत का या. अरे बापरे, स्कुबा डायव्हिंग. आपण श्रीधर चिरमुले तुम्हीच ना? हो हो मीच आवाज घुमतोय. मी ओळखलं नाही आपल्याला, बाय द वे. मी ओळखलं नाही आपल्याला. एक मिनिट. हा. अरे बापरे, अरे तुम्ही ते हे ना, अरे बापरे, राजाभाऊ देशमुख ना, ज्येष्ठ साहित्यिक. अरे या 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 या, अरे या. अरे बापरे, अरे बापरे सर, क्या बात आहे सर. येस प्लीज प्लीज सर या.
हळू 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 या, या, आराम या. हो हो हो. सर एक बसा, तेवढं बसा. सर इथे बघायचं सर इथे बघायचं सर इकडे असं कर येस इथे ठेवून खाली. डेट विथ ज्येष्ठ साहित्यिक देशमुख पोस्ट केली सर टाकला पण हो हो सर 9 लाईक्स पण आले सर याला लगेच टाकलं पण हो फेकून सर हो. ते आपलं एकदम हे असतं ते सर आज एकदम अचानक सर तुम्ही आजारी होतात मध्यंतरी व्हेंटिलेटरवर होतात ना मी ऐकलं होतं सर हा आता कसं आहे सर आणि सर हे ओके आहेत ना ते हां पण आज अचानक माझ्या घरी हे माझं काटा लागा नवीन रील बघितलं का टाकलंय ते जरा बोलायला आलो होतो हां 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 ते 15 दिवसांपूर्वी मी ते व्हेंटिलेटरवर होतो हो हो होता पण ते देवाच्या कृपेने मी त्या आजारातून बरा झालो तर ते झालं कसं की बऱ्याच जणांनी मला ना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या हो हो होय खूप खूप म्हणजे असं सगळीकडे व्हायरल झालं त्या हो, हो, पोस्ट हो. आणि मग मी खोलात जाऊन चौकशी केल्यावर मला कळलं की माझ्या निधनाची आणि श्रद्धांजली वाहणारी पहिली पोस्ट तुम्ही तुमच्या वॉलवर टाकली होती हो. बरोबर ना का टाकली ती post का टाकली तू थांबा 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 याने post का टाकली ती? तुम्ही बसा शांत ऑक्सिजन द्या त्यांना ऑक्सिजन द्या प्लीज प्लीज तुम्ही शांत आता नाही मला काय होत तुम्ही शांत व्हा खूप जणांनी श्रद्धांजली वाहिल्यात माझं आयुर्मान वाढलंय नाही 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 नाही, नाही तुम्ही आता नाही मला काय तुम्ही शांत त्याला मी पोचवतो नाही नाही तू टाकली की नाही पोस्ट श्रद्धांजलीची का टाकली तू नाही, नाही, बरं तू पोस्ट टाकलीस ती शेकडो जणांनी शेअर केली आणि माझ्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली हो 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 अधाशा का टाकलीस नाही, हे बघ. हावऱ्या का टाकलीस तू घाईघाईत शांत व्हा. सॉरी सर काय बोल सॉरी सॉरी शांत व्हा. सॉरी बोलतो सॉरी हो 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 सॉरी या शब्दाला आयुष्यात काहीच किंमत नसते रे म्हणजे आपण जेवण झाल्यावर चिमूटभर बडीशेप खाल्ल्यावर आपलं जेवण पचतं हा जेवढा खोटा भ्रम आहे ना तेवढीच किंमत सॉरी या शब्दाला आयुष्यात आहे कळलं का तुला सॉरी पोस्ट का टाकलीस ते सांग. शांत व्हा ना. अरे ऑक्सिजन लावा ना त्यांना तुम्ही गप्प बसा पोस्ट का टाकली तुम्ही अरे तुम्ही तुम्ही शांत बसा तिकडे होय होय तुम्ही प्लीज तुम्ही थांबा जरा सांग पोस्ट का टाकली माझी सर तुम्ही चहा घेणार का सर मी जस्ट एक बसा थोडा वेळ चहा घेणार का तुम्ही चिरमुले अमृत तुल्य टपरीवर आलोय नाही पोस्ट का टाकली या प्रश्नाला चहा घेणार का हा प्रतिप्रश्न कसा होऊ शकतो बरोबर आहे सर आणि मुळात माझा प्रश्न हा प्रसादोगच्या किस्सांमधला निरागसपणा खरा आहे का हा प्रश्न जितका कठीण आहे तितका कठीण आहे का नाही नाही एवढा कठीण आहे का नाही सर नाही नाही ना. सोपं आहे सर माझ्या श्रद्धांजलीची पोस्ट का टाकली तू हो मी कारण मला मस्करी करताय तुम्ही सॉरी मस्करी करताय मला जस्ट एक सुचलं म्हणून सॉरी आय एम सॉरी मला ती जागा सतत सुतत असते ना कारण नका याच्या- करू. याच्यावर टाकत असतो मी नेहमी म्हणून ते हे झालं जरा मी भडकायचं ठरवलं तू नको भडकू माफ करा श्रद्धांजलीची पोस्ट का टाकली तू सर ऍक्च्युली मला तशी माहिती मिळाली होती म्हणजे कोणाकडून तुमच्या निकटवर्तीयांकडून मला माहिती मिळाली होती सर माझे निकटवर्तीय फक्त 2 आहेत पहिली माझी बायको ती तिसरी पास आहे तिला साधा मोबाईलही हँडल करता येत नाही दुसरा माझा मुलगा तो नासामध्ये अमेरिकेत सायंटिस्ट तिथे पोचायची तुझी लायकी नाही आहे मग माझ्या निकटवर्तीय कोण तुला माहिती पुरवणार आहे ते सांग. सांगतो सर काय झालंय एक न्यूज पोर्टल आहे ऑनलाईन अच्छा न्यूज पोर्टल हा. मग ते निकटवर्तीय नाही रे ते फुकटवर्तीय कळलं का नाही बरोबर आहे त्याच्यावर मी तुमची बातमी अशी वाचली की तुमचं निधन झालेलं आहे आणि मग मला पण राहवलं नाही आणि मग मी घाईघाईत ती बातमी टाकली सर बरं मग ही पोस्ट घाईघाईत टाकून तुझा काय फायदा झाला नाही असं काही नाही नाही नाही, झाला असं काही- फायदा नाही, नाही, नाही. बरं तुझी जनमानसात कीर्ती किती वाढली नाही तसं नाही सांगता येणार मला काही काहीच नाही ना? नाही अरे सर, मग नाही. एखाद्याच्या मरणाची बातमी सर्वात आधी मी टाकणार ह्यात कुठला आसुरी आनंद मिळतो तुम्हाला बरं हा कुठला आनंद मिळतो बरोबर सांगा ना मुळात तू बातमी टाकलीस का ते मला सांग आणि ती जर बातमी घाई टाकली नसतीस तर चित्रगुप्त का मला ढगांवर बसवून ठेवणार होता की बाबा थांबा चिरमुलीने आधी बातमी टाकू दे मग तुम्हाला वर घेतो हसू नका मी विनंती करत हळू
हळू हे लावा तुम्ही. ए, तुम्ही हसू नका ना पण हसू नका तुम्ही नाही सर ते तुमच्यामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे आणि तुम्ही आता इथे हसताय मला कळत नाहीये हॉस्पिटलमध्ये किती मला त्रास झालाय याचा तुम्हाला अंदाज सुद्धा डॉक्टर शांत पोस्ट का टाकली का घाई घाईत पोस्ट टाकलीस ते सांग. ऍक्च्युली हो सर काय झालं एका असं एक चांगलं लोकप्रिय असं ते हे होतं न्यूज पोर्टल होतं त्याच्यावर बातमी आल्यावर आम्हाला पण खरं वाटणार ना असं झालं ना ते. या न्यूज पोर्टलवर विश्वास ठेवणं यासारखा आयुष्यातला दुसरा मूर्खपणा नाहीये कळलं का. मुळात एखादा चावलेला डास ना कानाशी येऊन सॉरी बोलेल आणि प्यायलेलं रक्त परत शरीरात सोडून जाईल पण या न्यूज पोर्टलच्या बातम्यांवर विश्वास ठेवता येणार नाही तुला सांग. हो सर बरोबर. अरे त्या न्यूज पोर्टलला काय मिनिटाला बातम्या सोडायच्या असतात त्यांची घरं चालतात त्यांच्यावर. अरे पण ती बातमी देताना ती खरी आहे की खोटी आहे ह्याची शहानिशा करायचा पण वेळ नसतो रे त्यांच्याकडे. त्यांची इच्छाही नसते म्हणा. पण ही बातमी देताना ज्याच्याविषयी आपण खोटी बातमी देतोय त्याच्या घरच्यांना काय वाटेल त्यांना किती धक्का बसेल ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं कळलं का. हो सर झालं सर चूक झाली सर. तू मराठी ऍक्टर आहेस ना रे. हो सर गेली 12 वर्ष हे खड्ड्यात गेलं ते नको सांगू मला. तुझ्याबद्दलची बातमी त्याच न्यूज पोर्टलवर मी काही दिवसांपूर्वी वाचली होती. हो ते येत असतात सर मी तसा हे पॉप्युलर. श्रीधर चिरमुले यांच्या बायकोला पाहाल तर बोट तोंडात घालाल आली होती बातमी. हो आली होती सर बातमी आली होती मी सगळा अभ्यास सर करून तुम्हाला आलो. म्हणजे सगळंच माहिती आहे. सगळा अभ्यास करून आलो. आली होती ना. हो बायकोला बोलो का सर. मला बोट तोंडात घालायची. सर तुम्ही काय बोलता. नाही मला खरंच बघायचे तुझी बायको एवढी सुंदर आहे का की माझी बोट तोंडात जातील. माझी बोट थरथरतोय तोंडात जायला. नाही सर अहो सर ती कुठे एवढी सुंदर आहे काय नाही हो या न्यूज पोर्टल काय विश्वास ठेवता तुम्ही. होय ना. हा. मग त्या न्यूज पोर्टलने माझ्या मरणाची बातमी दिली त्याच्यावर कसा विश्वास ठेवलास. हा सर बरोबर. अरे ह्यांच्या बातम्या कशा असतात माहित आहे. ह्याने घेतला शेवटचा आणि मग आतमध्ये बातमीत श्वास असतो. यांच्यावर विश्वास ठेवायचा. आणि एक मला गोष्ट मला सांग तुझा माझा काय संबंध. तुझी आणि माझी ओळख आहे. नाही सर. मला वाढदिवसाला कधी शुभेच्छा दिल्यास. नाही सर. आता साहित्य परिषदेचा मला पुरस्कार मिळाला ते माझं अभिनंदन केलं. नाही सर. मग पोस्ट का टाकलीस घाई घाईत. सर कसं असतं की ऍक्च्युली आम्हा सगळ्यांना अशा पोस्ट टाकाव्या लागतात. जर अशी नाही टाकली पोस्ट श्रद्धांजली तरी सुद्धा लोक बोलतात ना सर. चिरमुले श्रद्धांजली ही लोकांसमोर मोठेपणा दाखवण्यासाठी व्हायची नसते. ती आतून वाटत असेल मनापासून वाटत असेल तर व्हायची असते. बरोबर सर. अरे लग्नात मठ्ठा वाढणे इतपत कॅज्युअली तुम्ही श्रद्धांजली वाहता. बरोबर आहे पण सर ती पोस्ट मी टाकली सर पण मी नंतर डिलीट सुद्धा केली सर पोस्ट 4 दिवसांनी. पण सर मी बिझी पण होतो ना सर रात्रंदिवस शूटिंग सुरू होतं त्यामुळे मला पाहिलं म्हणजे तुझ्या लेखी केवढी किंमत होती माझ्या निधनासाठी. म्हणजे ती तुला डिलीट करायला वेळही नाही मिळाला. हा थोडासा. आणि तू किती बाळबोध आहेस तुला माहिती आहे. हसू नको बाळबोध म्हटलंय. अरे त्या काही दिवसांपूर्वी तुझ्या एका प्रोड्युसर मित्राचा वाढदिवस होता. हो सर. तर काय पोस्ट टाकलीस. अफाट व्यक्तिमत्व आणि कमाल माणूस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सावंत सर. हो सर. टाकली होतीस. हो सर टाकली होती आणि सावंत. दुसऱ्या दिवशी माझ्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकलीस. हो. काय टाकलीस. अफाट व्यक्तिमत्व आणि कमाल माणूस भावपूर्ण श्रद्धांजली देशमुख सर. अरे वाढदिवसाचीच पोस्ट कॉपी पेस्ट करून तू श्रद्धांजलीसाठी लिहिलीस. हा जरासं चेंज केलं. एवढा आळशी आहेस तू. आणि कहर याचं तुम्हाला सांगतो नंतर कुठेतरी शूटिंगला गेला होता तिथे लिहिला अफाट निसर्ग आणि कमाल थंडी. शूटिंगला जोरात सुरुवात. अफाट आणि कमाल हे 2 शब्द म्हणजे बैलजोडी आहे का रे तुझी. सगळीकडे घेऊन फिरतोस. आणि मुळात मला सांग तुला काय माहिती रे मी अफाट आणि कमाल आहे ते. तुम्ही एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत म्हणून म्हटलं वाटत. वाचलंयस माझ्या कादंबऱ्या. 5 कादंबऱ्यांची नावं सांग माझ्या. एक ते ही 5 जाऊ दे एका कादंबरीचं नाव सांग.
ते हे वाचले मी, बदकांवरचे व्रण. कदंबावरचे क्षण असं नाव आहे. कशाला टाकतोस त्या पोस्ट? मागे पुलंच्या जयंतीला पुलं आम्ही तुमचीच मुलं अशी पोस्ट टाकलीस तू. हा सर, ते पुलं आणि मुलं असं जुळवलं ना म्हणून टाकली. सर तुम्हाला सांगतो 600 लाईक्स होते, 144 कॉमेंट्स होते. पुलं आम्ही तुमचीच मुलं. आणि मग अत्रेंच्या जयंतीला काय टाकलीस? अत्रे आम्ही तुमचीच पुत्रे. हा, ते पुलं आणि मुलं हिट झालं ना, त्यामुळे मग त्याच्याकडून हे घेऊन मी अत्रे आणि पुत्रे केलं असं. आणि मूर्खात तेच तू फडकेंच्या जयंतीला पण जुळवलंस. हो, फडके आम्ही तुमचीच मडके. तिथे थोडं ट्रोल झालं मला. मजबूत लोक म्हणजे ट्रोल नाही, लोकांनी मारलं पाहिजे होतं तुला. ट्रोल होतोय. अरे घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय म्हणून काही लिहायचं, आणि तुम्ही काही लिहिता आणि तुमचे समर्थक त्यावर रिॲक्ट होतात, त्यात तुम्ही आनंद मानता. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ते नाव व्यक्त होणं फुकट असतं म्हणून ते व्यक्त होतात. व्यक्त होण्यामागे प्रति 2 रुपये चार्ज लावा, मग बघ किती जण व्यक्त होत आहेत ते. ऍक्च्युली सर तुमचा हात रागा वगैरे अगदी मला मान्यच आहे अगदी. पण काय सर, आता मी सेलिब्रिटी आहे, तर आम्हाला ना, मी कधी किती वाजता उठतो, काय घालतो, कोणते कपडे घालतो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये बसतो, काय खातो, माझी बायको कोणत्या रेसिपीज बनवते, हे सगळं वेळोवेळी टाकावं लागतं. त्याशिवाय हे फॅन्स नाही वाढत. ही आमची गरज आहे, काळाची गरज आहे. चिरमुले कामातून लोकप्रियता वाढवा, फॅन्स आपोआप वाढतील. हे तेंडुलकर, दळवी, अत्रे, रफी, किशोर, लता दीदी यांच्या काळात होतं का सोशल मीडिया? होतं नाही ना. पण आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत ना. काय झालंय माहिती आहे आजच्या पिढीचं? तुम्ही ना आता सोशल मीडियाच्या नादात ना एक स्वतःचं आभासी व्यक्तिमत्व तयार केलंय, आणि मग हे आभासी व्यक्तिमत्व ना तुम्हाला वास्तववादी व्यक्तिमत्वापेक्षा खूप मोठं आणि महत्वाचं वाटायला लागतं. तुमचे सो कॉल्ड समर्थक त्याच्यावर ऑसम, सुपर्ब अशा कमेंट्स करतात, आणि मग तुम्ही तुमच्या त्या आभासी व्यक्तिमत्वाच्या आणखीन प्रेमात पडता, त्याच्याच कोशात रात्रंदिवस राहता. चिरमुले, एखादी सुंदर गोष्ट दिसली की त्याचा आस्वाद घेण्याआधी तुम्ही ती कॅमेऱ्यात टिपता आणि लगेच सोशल मीडियावर टाकता. त्याच्यावर ज्या कमेंट्स येतात त्याच्यातच समाधानी राहता. अरे ती जी सुंदर गोष्ट आहे त्याचा आस्वाद घ्या, डोळ्यात साठवा, ते कायमस्वरूपी लक्षात राहील. चिरमुले, सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. या सोशल मीडियाच्या जंजाळात बाहेर पडा, तुम्हाला सांगतोय. आणि खबरदार पुन्हा जर अशी तू post टाकलीस सर तुम्ही जास्त त्रास होतोय त्याला. तुम्ही गप्पा बसा. अरे यांना जास्त त्रास तुम्ही होतोय. डोक्यात घालीन तुमच्या. शांत मूर्ख कुठले? हाय फ्रेंड्स, इथे देशमुख सर आलेले आहेत. काही शेवटचे घटका माझ्या बरोबर काढणार आहेत. वेडा आहेस का रे? वेडा आहेस तू? क्या बात है! अफाट टायमिंग आणि कमाल विषय, कडक परफॉर्मन्स. प्रसाद, फार महत्त्वाच्या विषयावरती फार उत्तम पद्धतीने भाष्य केलं सम्या. आपण कित्येकदा पोस्ट बघतो सोशल मीडियावर की आपल्या कुणीतरी स्वतःच्या आईला किंवा आजीला असं बरोबर घेऊन एक फोटो टाकतो. तो फोटो कसला आहे, त्याच्या खाली मॅटर काय लिहिलं आहे हे तरी वाचा. मी माझ्या आजीला घेऊन पहिल्यांदा न्यूझीलंडला विमान प्रवास तिचा आयुष्यात गेला, त्याच्या खाली RIP अशा कमेंट्स होत्या. खरं की आपल्याला वाचायला पण वेळ नाहीये. एखाद्या वृद्ध माणसाबरोबर कोणीतरी फोटो टाकला म्हणजे तो गेलाच आहे. हे फार भीषण आहे, फार घाणेरडं आहे. म्हणजे आणि हे खूप दिवसांपासून, खूप महिन्यांपासून चालू आहे की माणूस गेलाय का नाहीची शहानिशा न करता टाकून द्यायचं RIP, टाकून द्यायचं भावपूर्ण श्रद्धांजली, आणि मग त्याच्यातही कविता करतात, आठवण तुझी येते. अरे काय अर्थ आहे घ्यायला काही? म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती तू आज इथे तुझे विचार मांडलेस या प्रहसनातून. लाजवाब, अत्यंत महत्त्वाचं होतं. म्हणजे हे उत्तम झालं नाही यापेक्षा हा विचार मांडणं फार महत्त्वाचं होतं, आणि त्याकरता तुझं खूप कौतुक, तुमच्या दोघांचंही खूप. आपण छायाताईला विचारूया, तिला कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. तुम्ही सगळे कमालात, आणि हसत बऱ्याच गोष्टी शिकवून जाता. आणि हास्य जत्रेबद्दल मला सांगायला आवडेल. मला ना कॉलेजमध्ये असताना वाचनाची तेवढी आवड नव्हती, तर माझ्या एका मित्राने मला वपुर्झा नावाचं पुस्तक दिलं होतं की वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून.
आणि मी जेव्हा ते वाचलं ना तर असं की कोणतंही पान उघडा आणि तुम्हाला नव्याने काहीतरी सापडतं. तर हास्य जत्रा माझ्यासाठी आहे ना तसंच आहे की कोणताही एपिसोड कधीही कितीही वेळा बघा तो नव्याने तुम्हाला समृद्ध करतो. तर खूप म्हणजे खूप भारी आहात यार तुम्ही. थँक्यू ताई, थँक्यू सो मच अँड थँक्यू गाईज. मंडळी, काही ज्येष्ठ सिनियर नट आपल्या ज्युनियर्सना देणार आहेत काही टिप्स. त्यांच्या या टिप्समधून त्यांचा परफॉर्मन्स किती टिपेला जातोय ते बघूया. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या विनोदवीरांचं. जास्त काही टेन्शन नाही, सोपं आहे, नीट समजून घ्या. सर 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 सिंपल सीन आहे पण महत्वाचा सीन आहे आपला. तर तुम्ही पाठ करून घ्या, तोपर्यंत मी ब्लॉकिंग करून घेतो. जयसिंग यस ब्लॉकिंग. दादा कसले भारी आहेत ना. दादा काय अनुभव आहे तुमचा. 40 साल से दादा काम करेले. 40 वर्षापासून ज्युनियर आर्टिस्ट आहे का नाही. सई तामणकर ती ज्युनियर आर्टिस्ट होती. नाही नाही, ती नवीन नवीन आली ना तेव्हा मी ज्युनियर आर्टिस्ट होतो का नाही. म्हणजे म्हणजे हे काय. हे आता ते डोल्यांचे खेळ सगळे दाखवते ना, मी शिकवलं का नाही. डोल्यांचे खेळ भारी आहेत. आणि आणि दादा प्राजक्ता माळी. तिनं तर ऍक्टिंग करूच नाही. दादा तिला जमत नाही. नाही ऍक्टिंग जमते मग? पण सगळ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना तिला खुणावत आहेत. मुलात कशी ती डान्सर आहे का नाही, तिनं डान्स अकॅडमी काढली पाहिजे. योगा काय करते ती, योगाचे कालाच काढेल ना, लय भरभराट व्हायला काय जमतलं. मला तर वाटतं तिनं राजकारणात जायला. क्या बोल रे म्हणजे, अरे सोशल मीडियावर किती असते. आणि चांगली गृहिणी होऊ शकते, चांगली गृहिणी, एक नंबर गृहिणी होऊ शकते. पोरं केवढी मांग आहे तिच्या. रेडी आहे सर, रेडी. चलो 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 करते सीन. अरे ए पम्या, इकडे काय करतायत पासिंग वाले. पोझिशन दे ना त्यांना. मी बोलवतो बोलवतो म्हणजे चल सुरू करायचंय. पासिंग वाले चला 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 हातपा लवकर. ऐका ओ मोरे. डिस्को मोरे, डिस्को मोरे, डिस्को मोरे. हे बघा तुम्ही इथून मागून यायचं. तेच काय ते तुम्ही दोघं इथून मागून यायचं. आणि कसं सर तुम्ही जे काही पण सांगायचं असेल ना ते दादांना सांगा, ते नंतर आम्हाला शिकव. 40 वर्ष इंडस्ट्रीत आहे ना त्याच्यावर. बरं ऐका हे बघा, तुम्ही मोरे तुम्ही इथून मागून यायचं. तुमच्यावर एक माणूस घ्या, त्याच्या मॅडम आहेत त्या तिथून येतील. ओके. आणि हा जो शेंगदाणेवाला आहे हा फक्त फ्रंटला फिरेल. तिथून गौरव मोरे सर चाकू घेऊन आले की तुम्ही बघायचं आणि कळलं तुम्हाला. एवढंच आहे. ओके. हे बघा, कॅमेरा ब्लॉक करायचा नाही, कोणी कॅमेऱ्यात बघायचं नाही. ओके. अरे 40 वर्षापासून इंडस्ट्रीत आहे, तू काय वेगळं सांग. 40 वेळा सांगू नका, त्यांना समजा. अरे तू जन्माला आला नव्हतास ना तोपर्यंत 72 सिनेमे झाले होते माझे. काय गोष्टी शिकवतो. बस झाला, त्यांना समजावा लवकर. ऐक, मी काय म्हणतो, तू इकडनं यायचा, इकडनं अशी चालते, इकडे काहीतरी असं घडलं तू बघित राहायचं. तू शेंगदाणेवाला आहे, तू कुठे फिरू शकतोस. पण जर काय असं घडलं मध्येच काय घडलं, थांबायचं आणि बघित राहायचं, नुसतं बघित राहायचं, बाकी काय नाही. दादा मी तू माझ्या बरोबर, मी तुला समजतो. झालं का हो. नाही झालं. ते एवढा काय सांगत होते मग तुम्हाला. हे आजकालचे असिस्टंट आहेत ना, त्यांना अजिबात अक्कल नसते, कन्फ्यूज असतात. मग अरे डेव्हिडला मी बोललो होतो, तू काही तो मला सीन सांग, मी माझ्या पोराला शिकवतो. डेव्हिड कोण दादा. डेव्हिड धुवन. दादा तुम्ही डेव्हिड धुवन म्हणजे काय सांग. डेव्हिड अरे म्हणजे आम्ही जास्तीत जास्त सिनेमे डेव्हिड धवन बरोबर केले माहिती आहे. धुवन बरोबर. म्हणजे मला तर विचारलं, अरुण माझ्या पोराचं नाव तुझ्या वरून ठेवायचं आहे. बरं. मी बोला वरून ठेवा. मग डेव्हिड वरून नाही गेला तुमच्या. चला ना, सीनला सुरू पम्या, चल ना बाबा. चला लवकर लवकर. अरे चलो यार. ओके दादा माझ्या बरोबर. चलो 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 यार. लवकर करा ना सर, माझी हॉलिवूडची फिल्म काय अर्धी राहिले बघायची. रेडी आहे सर, शॉट रेडी आहे, पोझिशन पे जाओ. एक्सक्यूज मी सर, can I come like this? Yeah, can I come? दादा नहीं बॉस, नहीं सर, वो ले हाँ वो Okay, वो done. side से, हाँ. Give me that. Order. ओके ओके. रोल कैमरा, रोलिंग एक्शन. नाही. अंजली आहे. राहुल अंजली राहुल तुम्ही
अंजलि तुमने मुझे धोखा दिया नहीं राहुल, वो भी इस छचुंदर के लिए सर काय oh my god, आय एम सो सॉरी. तुम्ही इकडे काय करताय? ते हा म्हणाला की इकडे थांबायचं आणि बघायचं. कोण म्हणाला? हा तुमचा असिस्टंट. पम्या तू हे सांगितलंस त्यांना? मी म्हणजे काय? आणि नुसतं नॅपकिनचं कॉपी करू नका रे, इकडनं कॉपी करा. सॉरी सर, सॉरी टोपीवाला आणि माकड मधला माकड आहेस तू. माकड सगळं सांग त्यांना. नीट समजाव. सॉरी सर, हा तुमचा माझा. सर काय चाललंय सर? मी या सीन साठी गुड फेला सिनेमाचा अभ्यास करून आलो सर. आय एम सो सॉरी सर. अहो तुम्ही काय करताय? तुम्हाला कळतंय का काय करताय? चूज मी तुम्हाला जे पण सांगायचं असेल ना तुम्ही दादाला सांगा, ते आम्हाला शिकवतील. प्लीज या. 40 वर्ष इंडस्ट्रीत आहे ना. 40 वर्ष गेली तुमची. हे बघा ऐका, हा. तुमच्या समोर खून होतोय, गौरव मोरे सरांनी चाकू काढला ना की तुम्ही घाबरलं पाहिजे ना. घाबरा ना, त्यांना पण सांगा ना तुम्ही. सांगतो रे, बरोबर. मला शिकवू नको तुम्ही, मला सगळं माहिती आहे. 40 वर्ष उगाच नाही जीवन 40 वर्ष गेली, त्यांना सांगा. मी बघतो काय ते. सर, उघडता तुम्ही. हो. चलो चलो नाही, सर. चलो. makeup, ए ऐका, हे मी काय म्हणतो ऐका. आता जो सीन आहे ना आताचा, याच्यात आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. हा, तो त्याने चाकू काढलं समजा, चाकू काढलं ती पहिली ऍक्शन त्याची. पहिली ऍक्शन. परत तो दुसऱ्यांदा चाकू काढेल, दुसऱ्यांदा काढला आणखी डबल डबल डबल. आणि मग काय करतो, चाकूला असा भोसकील. भोसलो आपण काय करायचं, असा हात वर घ्याय आणि असं 5 वेळा घाबरायचं. किती वेळा? 5 वेळा दादा, 5 वेळा. नाही तू 4 वेळा. का? 5व्या वेळी तू काय करायचा, नाही आणि बेशुद्ध पडायचा. लक्षात झालं? हा ए दत्तू, correct? हा, हो चला ना, हो पासिंग वाले काय करताय? चल, पटकन. चला, चला. दादा मी तू माझ्या बरोबर, मी तुला सांगतो. हा? चलो चलो रेडी आहे यार. चला ना यार. Yes, यार तुमच्यामुळे लेट होतो यार. सर मी त्यांना It's okay, it's okay. प्रॉपर वेळेवर सोड त्यांना. Ready, sir? हा रेडी रेडी. हा येस गौरव. या रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. नाही. अंजलि राहुल, तुमने मुझे धोखा दिया, यार। वो भी इस छचुंदर के लिए. मैं नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती. एवढा कुठे इकडनं? अरे थांबा ना, हे कट बोललोय. काय करताय हे? सर काय आहे सर? आय एम सो सॉरी सर. आय एम What is this, sir? आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी सर. प्लीज. पडली बाई. हो तुम्ही बसा. तुम्ही अरे काय करताय काय? ते घाबरायचं ना चाकू काढल्यावर. हे असं दळभात्री घाबरताय तुम्ही? काय केलं तुम्ही? काय दाखवा काय केलं? माकड आहे ना, माकड डब वाजवतोय असं वाटतंय. आणि ते दुसरे कुठे आहेत? काय तुम्ही काय केलं तो? हा? त्याचा बाप घाबरला होता तुमचा? नाही बाप असा घाबरतो. मारून कोण आहेत रे? आणि ए तू ये रे इथे उंदरा. तू काय करत होता? हा हे काय भिंत पुसतोय? हा काय करतोय? आणि तुम्ही हो इकडे पडता कॅमेरा समोर. दादाने सांगितलं होतं. कोण दादा? ह्यांनी सांगितलं तुम्हाला? नाही, आमचे दादा. काय दादा काय? नाही ते कसं आता चाकू बघितल्यावर ऑब्विसली म्हणजे बेशुद्ध पडणार आहेत ना. म्हणजे ते वर्किंग केलं होतं. वर्किंग तुम्ही नका करू. वर्किंग करायला मी आहे. सांगितलंय तेवढं करा. नॉर्मल ठेवा यार. तुम्ही नॉर्मल ठेवा, नॅचरल ठेवा, सटल राहू द्या सगळं. पण सर तुम्ही अगोदर सांगितलं ना नॅचरल करा. कधी गेली 40 वर्ष मी रिअल करतोय का ना ऍक्टिंग, त्याच्यामुळे रिअल ऍक्टिंग येते ना मला. काय फरक आहे रिअल आणि नॅचरल मध्ये? काय फरक आहे? फरक आहे ना सर, उगाच काय. 40 वर्ष इंडस्ट्रीत आहे मी. हे सांगा ना, सांग. म्हणजे रिअल जर करत असेल ना, रिअल आणि नॅचरल. कोण आहे रे हा? रिअल हे नॅचरल हे एवढा फरक आहे? मूर्ख कुठले? अरे नॉर्मल करा, काही जास्त करू नका. या तिकडनं तुम्ही याल सगळे, तुम्हाला दिसेल की अरे बापरे चाकू आले, ओ माय गॉड, निघा, पळापळ करा. ओके बरोबर. कळलंय का? कळलं. तसंच करा. 40 वर्ष हो इंडस्ट्री. नका सांगू 40 वर्ष. हे पम्या सांग त्यांना नीट. मी 40 वर्ष चाललंय. हो सर प्लीज लवकर करा सर. ह्याच्यानंतर माझं भोजपुरी सिनेमाचं शूटिंग आहे. नदिया के पार सैया कैसे चलाय नाही प्लीज सर. सर मी काय म्हणतो, हो सर तिकडे ज्युनियर आर्टिस्ट लागणार आहे का? ज्युनियर आर्टिस्ट. हा तिकडे बोट आहे, त्या बोटीचा रोल करायचा. त्याला भूक पडलंय, करणार आहे.
सॉरी सर नाही हे दिस इज नॉट यार. आय नो सर डोंट पॅनिक सर, तुम्ही बसा. हो ऐका ते पण चिडले, त्यांना पण निघायचं प्लीज. जे आहे ना, घाबरा ना, नॉर्मल घाबरा. शेवटचा टेक आहे, त्यांना सांग काय करायचं आहे ते, नाही तर तुला काढून टाकीन कामावर ना. दादा हो मोरे हो काय हे बघा काय? नॅचरल करायला सांगितलंय. हा. गौरव मोरे सरांनी चाकू काढला ना चाकू की तुम्ही घाबरा, कोणतरी अशी नजर काढून घ्या, कोणतरी कोणाला तरी मिठी मारा, कोणतरी डोळ्यावर हात ठेवा, आणि हे सगळं झालं की टुवर्ड्स कॅमेरा जा आणि फ्रेम आउट व्हा. Out. एवढंच करा. ओके. डोक्यात ठेवा. आहे, नको. हा. Yes, yes. दादा हा? मी हिला जवळ घेऊ काय? नको, शेंगदाणे गरम आहे, तिला चटका लागेल. अरुण तू हिला मिठी पाय. हा कसा सिनियर आहे का नाही, आणि याला मिठीचा अनुभव पण चांगला आहे. चालेल. 40 वर्षामध्ये कुठल्याही पुरीची कंप्लेंट आलेली नाही. काय सांगताय ना? अरे, झालं, चला. किती अरे, गरजेचं चला आहे ना, video? ए. हा? हो, चला. ओके, नीट हा. पम्या काय करतोय यार? मी करतो. माझ्यावर हा? नीट. ज्युनियर आहेत ते, विसरू नको. हा सर. सर रेडी. चलो रेडी सर, रेडी. लास्ट टेक दिसला, लास्ट टेक दिसला. येस लास्ट टेक सर, लास्ट टेक. चलो सर, रोल कॅमेरा, रोलिंग ऍक्शन. नाही अंजलि राहुल तुम यहाँ तुमने मुझे धोखा दिया. नहीं वो भी चकिंदर के लिए. राहुल तो मेरी नहीं तो किसी और के भी नहीं हो सकता अंजलि. अरे यार, कंटिन्यू करा, कॅमेरा क्रॉस करा, सगळे कॅमेरा क्रॉस करा. बचाओ. तर काय गुड गुड व्हेरी गुड शॉट यार. मस्त मस्त मस्त. या बात, या बात, या बात. थँक्यू दादा, थँक्यू. मस्त मस्त मजा आली. पण हा जो सीन आहे ना, थोडासा वेगळ्या प्रकारे पण होऊ शकतो. दादा सांगा ना. जोरदार टाळ्या. इतके हसलो की असं वाटतंय की 40 वर्षांपासून हसतोय. मस्त परफॉर्मन्स. सही. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की याच्यापेक्षा छान आणि विनोदी ट्रिब्यूट आपल्या ज्युनियर्ससाठी असूच शकत नाही. तर आपल्या ज्युनियर आर्टिस्टसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी तर खुर्चीवरून पडायची बाकी होते. इतकं सुंदर कोऑर्डिनेशन होतं, खूप सांघिक मूव्हमेंटवाला प्रहसन होतं, तरीही तुम्ही ते इतकं सुंदर मॅनेज केलं. चेतू, बारकाव्यांसाठी तुला आय लव्ह यू. सुंदर, मजा आली. पैसा वसूल. याचबरोबर वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. भक्तिरसात न्हावून निघाल्यानंतर हास्य लहरींमध्ये चिंब भिजवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आजच्या भागाची सुरेल सुरुवात ज्या गाण्यानं झाली ते होतं आशीर्वाद तुझा एकविरा आई या मालिकेचं शीर्षक गीत, जे मूळतः जुईली जोगळेकर आणि केवल वाळंज यांनी गायलंय. आज केवलला या गाण्यासाठी साथ दिली होती मोनल कडलखीनं. दोघांचेही आभार आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आता स्वागत करूया आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सनी इथे हास्य लहरी निर्माण करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. आपल्या शब्दांनी आणि हशा टाळ्यांनी या हास्य सागराला भरती आणणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. गॉर्जियस, टॅलेंटेड आणि आपल्या हास्यवीरांसाठीच्या अन्नपूर्णा सोनालीताई कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या भेटीला आलेले आहेत सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेतील काही खास कलाकार. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. सुरुवातीपासूनच विषयाच्या वेगळेपणासाठी चर्चेत असणाऱ्या छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेतील वीणाताई जामकर यांचं.
त्याचबरोबर नव्यानंच प्रेक्षकांच्या भेटीस येऊन पसंतीस उतरलेल्या आशीर्वाद तुझा एकविरा आईमधील मयुरी वाघ हिचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, पत्रामध्ये माणसांच्या भावना सामावलेल्या असतात आणि मृत्यूपत्रामध्ये नातेवाईकांचे हिस्से. पण या हिश्श्यांच्या किश्श्यांमधून तुमचं भरपूर मनोरंजन होणार आहे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या इरसाल गावकरांचं. सावर स्वतःला सावर या बाय, काय दिलंस इंजेक्शन मधनी? चॉकलेट मिल्कशेक दिलाय. काही काय विचारताय हो? पेशंट आहे ना, इंजेक्शन मधून काय देणार? औषधच देणार ना. तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा? एवढं काय कडक होतंय मग? आईला माहितीये का माझ्या काय असतं त्यातलं? नीट सांगा की मग. अहो नीटच बोलले ना. गोळ्या दिल्यावर त्या विचारतायत काय दिलं. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? ओ नर्स, गोळ्या पोळ्या एवढा राग नका दाखव. थांबा जरा. माझा बाप शेवटची घटका मोजतोय. माझी आई टेन्शन मध्ये म्हणून काय बाय विचारते ना. तर चांगली उत्तर द्या ना तिला. उठा ना आणि मला म्हणा ना, एक कप चाय देतेस काय? असं म्हणा ना. आहे लगा लाज वाटली पाहिजे तुला. जेव्हा मागायचे तेव्हा काय म्हणायचीस ग? एवढा सुद्धा चहा दिला नाहीस कोण? आता दोष देतीस होय ग त्यासनी? रडत बसली आहे मोठी. नमस्कार, आपण बोलू शकतो का? लहानपणी बोबडा होतो तेव्हापासून बोलतोय मी. आता मोठा झालो एवढं बोलायला लागलो ना, आता येऊन विचारतोय आपण बोलू शकतो का म्हणून. मस्करी करताय तुम्ही? मस्करी म्हणजे इथं काय चाललंय आणि तुमचं काय बोलू शकता का? हे बघितलं, ही अशी फॅमिली आहे. गोळ्या दिल्यावर विचारतात काय देणार म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? काय? कशाला तीच बोलताय तुम्ही? जेवढी 2 वाक्य दिलेत तेवढी नीट बोला की. मी येऊ ना? बसा ते आमचं. या. दाद्या तू इथं बस. नाही छोट्या तू बस. नाही दादा तू आहे दादा मोठा. अरे छोट्या तू बस. नको बस अरे तू बस. अरे छोट्या बस तू. अरे असं मला कसं तरी वाटलं मग. अरे बस तू बस. मॅडम तुम्ही अचानक इकडे? तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र वाचण्यासाठी आले. एवढ्या लवकर कशाला आम्हाला सोडून चाललात हो? गेले नाहीत अजून. गेले. काय केलं आता? अरे बापाला काय काढलाय काय? कुठली पद्धत आहे लढायची? केसाव फुगाई असं वाटतं ऐकायला का ती? काय चाललंय इथे? छोट्या डोकं फिरले माझा आता मग. आय हे बघ गेले ती कधी? नाही असं बोलू नको. गेले ती कधी? नाही गेलं ना. 3 वर्ष झाली आपण वाट बघतोय. आता जाते जाते ती का? त्यांना फक्त हिचकी द्यायची सोय. नुसती हिचकी देत असते ती. जात काय नाही तीच ती. टेन्शन नको घेऊ. आहेत ते आपल्यातच आहेत ते. मॅडम ती मेले ती का अजून? कशाला ती वाचायला आहे पत्र बित्र मग? तुमच्या वडिलांचीच इच्छा आहे. मरण्यापूर्वी शेवटचा घटका मोजत असताना त्यांचं मृत्यूपत्र तुमच्या समोर वाचावं अशी. मला आत्ताच डॉक्टरांकडनं कळालं की ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे मी तातडीने आले. तसंही हे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या नावे काय काय ठेवलंय वडिलांनी. असं होय? वाचा त्यांना सांभाळा ना जरा. पाणी शांत. अगं आहे हे बघ, येणारा येतो जाणारा जातो. आपल्या हातात काय असतं? पाण्याचा प्याला. बघितलं, हे असं आहे यांचं. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अरे तुम्ही कशाला बोंबलाय? तीच बोलतोय परत. काय गरज आहे का वाढवायची? ज्याच्यासाठी मी आले ते करूया का? मी काय म्हणतो आहे, शेवटची इच्छा अशी नाही, पण बाबांची इच्छा आहे ना, तर आपण ऐकून घेऊया. धन्यवाद.
मी खाली सही करणार. आता खाली आणि कुठं सही केली तुम्ही? आता खाली कुठं खाली म्हणजे अहो शरीराच्या खाली नाही सही केलीये कुठे, इथे मृत्यूपत्रावरती खाली सही केलीये. काय डोकं चालतं या बाईचं? मला वाटलं खाली बघितलं, ही अशी विचित्र फॅमिली. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? अहो तुम्ही गप्प बसा. नाही थांबा मी काय म्हणतो, ही एवढी लाईन रजिस्टर करून या ना जरा तुम्ही. कशाला बोलताय तेच अहो माझी आई दुःखात आहे म्हणून असं काय बाय बोलते, तुम्ही वाचा ना. अरे तू शांत हो, हे बघ ते गेलेले नाहीत. अरे ते गेले तरी आपल्याला असणार आहे, टेन्शन घेऊ नको. शांत व्हा सगळे, मी मृत्यूपत्र वाचते. नाही, नको, असं जाऊ. मी खाली सही करणार श्री अरुण कदम असे नमूद करतो की मी माझे हे मृत्यूपत्र पूर्ण शुद्धीत आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता बनवत आहे. मी माझ्या संपत्तीची वाटणी पुढील प्रमाणे केलेली आहे. माझी दोन्ही घरं ही बाबूला देण्यात यावी. बाबू कोण आहे? मी आहे बाबू. दोघे कसे बाबू असाल? एक कोणीतरी बाबू. बाबू कोण आहे? मी तेच म्हणतोय. ए छोट्या उगाच मस्करी करतोय काय मॅडम समोर? हा माझा बाप मला लाडाने म्हणायचा, पम्या बाबू तिकडे जा, पम्या बाबू इरीवर जा. मी आहे बाबू. ए दाद्या खोटरड्या, तुझ्यात बाबू आहे का तरी? काय बोलते उगाच? मॅडम मी छोट्या आहे नाही, तुम्ही छोट्या. त्यामुळे पप्पा मला म्हणायचे सावत्या बाबू. सावत्या मी बाबू आहे. ती सही करू का माझं नाव? इकडे मागे. मॅडम स्वतः सांगितलंय हा छोट्या आहे, याला जास्तीत जास्त छोटू म्हणतील. छोट्या मला म्हणायचे पाम्या बाबू, ते माझ्या नावावर तुम्ही करा. बाबू. हा मीच बाबू आहे. नाही मी बाबू आहे. एक मिनिट, कन्फ्युजन असेल तर आपल्याला निर्णय घेता येणार नाही. आई तुम्हालाच उत्तर द्यावं लागेल. कोण आहे बाबू? बाबू मी आहे. बाबू तुम्ही आहात? हे लाडानं मला बाबू म्हणायचे. बघितलं, हे असं आहे यांचं. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? पुन्हा तेच बोलताय. यांचं काय मध्ये मध्ये? त्यांना गोळी द्या आणि एक बसवा खाली. ते मला लाडाने बाबू म्हणायचे. ए गप गाय गप. खोटं बोलते. मग काय बोलीस? हे काय बोलायचे? वसाडे चाय टाक, आणि आता वसाड्याचं बाबू झालंय. मला प्रेमानं ते म्हणायचे बाबू लय लाडानं बाबू म्हणायचे. आणि म्हणायचे मेले बाबूने थाना थाया थ्या, असं पण म्हणायचे. अरे मेला बाप त्या तोचला थात्या. काय बी बोलती उगाच, लय बोलतीस आता आहे तू. मग मी सांगितलं आता मला. मला कळतंय, तुम्ही सांगितलं, तुम्हीही सांगितलं, पण बाबू कोण आहे हे आपल्याला ठरवायला लागेल. मी बाबू आहे. हॅलो, हा बाबू बोलतोय. हा नाही बाबूने शब्द दिला म्हटलं बाबू टायमिंग वर पोहोचणारच. हा आज जरा बाबूला उशीर होईल, बाबूचा बुबा आजारी आहे. बघा फुंबल टाकला बघा. खोटं बोललो मग. बाबा आजारी आहे, बाबूचा बाबा आजारी आहे. नाहीतर बाबू बरोबर टायमिंग वर पोहोचतोच. 4 गावात आपल्याला बाबू म्हणून ओळखतात. हो कळलं. तुम्ही बाबू आहात का? ठेवा फोन, ठेवा. बाबू फोन ठेवतोय. बाबू 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 फोन तरी लावा. नुसत्या बाबू बाबू करताय हात लावून. बघितलं, ही अशी विचित्र फॅमिली हो यांची. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? तुमच्या गोळ्या घेऊन तिकडे बाजूला उभ्या राहा, मध्ये मध्ये करू नका. शांत बसा. मॅडम तुम्हाला कळलं असेल कोण बाबू आहे? कोण आहे? मी बाबू आहे. मी सांगितलं बाबू आहे. एक मिनिट. आई बाबू आहेत असं आपण आता धरूया. हो आई बाबू आहेत, कारण की बाबा आईला बाबू म्हणू शकतात, हे मला पटलंय. नाही मला पटत नाही. हा बाबूला पण हे पटलेलं ना, बाबू रुसलाय. बेन्या केवढं करशील र? ती ठरलं ना बाबू आहे ती म्हणून कशाला मध्ये घुसतेस? दादा मोठा बेन्या बोलशील. मग तुम्ही कशाला बाबूवरनं बांधताय? अजून 70 एकर जमिनीचा हिशेब लावायचा आहे. ती कुणाच नाव केली आहे? सगळ्यांच्या नावावर समान आहे ना? नाही, 70 एकर जमीन सोनूला देण्यात यावी असं लिहिलं. सोना कोण आहे? मी आहे सोना. मी सोना आहे. आता बाबूवरनं भांडण होतात ना, तुम्ही दोघंही बाबू होतात ना आता. मगाशी फोन पूर्ण करायला दिला नाही तुम्ही. मगाशी तेच बोलत होतो, माझा बाप लाडाने मला पम्या बाबू सोना, तूच माझा सोना असं बोलायचा. पम्या बाबू सोना. हा मी आहे सोना, तुम्ही माझ्या नावावर करते. करते दादा, मी सोना आहे. हे बघा, गोंधळ घालू नका. ऐका आई, तुम्हीच सांगू शकता सोना कोण आहे?
मी आहे शोना. माझं हिवाळ्यातलं नाव शोना आहे. तुझ्या जिभेला थंडी कशी वाजत नाही ग? ते म्हणायचे. आणि मग बाबू ते उन्हाळा आणि पावसाळा चालायचं. आता मग कशी बोलली मी बाबू आहे आणि आता बाबूचं शोना झालंय. नाही ते प्रेमाने बाबू म्हणायचे, लाडात आल्यावर सोना म्हणायचे. ते म्हणायचे मेरा सोना बतक सोया नाही त्या. असं अरे माझा बाप काय बोबडा होता काय यार? थोया नाही त्या थोया नाही. ए तुम्ही काय बोबडा होता आहे? त्यांच्याशी बोला. कुठून उत्तर मी देणार? सोना आहे. तू माझ्या अंगाला छोटू बापाने पण सगळी लफडी करून ठेवली आहे तिकडे. मृत्यूपत्रात लिहायची ना नावं काय ती कोणाची आहे ती सोना बाबू. उठवा त्यांना आणि छापा आणि बदलायला लावा नावं. तुमच्या पिताश्रींनी लिहून ठेवलंय सगळं बाबू सोना. आणि हेही लिहिलंय की 70 तोळे सोनं हे गुंड्याला देण्यात यावं. गुंड्या मी आता गुंड्या मी आहे. हा मुस्कडीन. हा गुंड्या मी आहे. आवाज काढायचा नाही. गुंड्या मी आहे. होती का गुंड्याला का काहीतरी मिळते मला. एक मिनिट. मला एकदा कोपऱ्यात नेऊन बोलले लाडाने गुंड्या. मी गुंड्या आता. कोण बाबू काय ते तुम्ही तिघं ठरवा कोण आहे गुंड्या बाबू सोना आणि काय तो सोक्षमोक्ष लावायचा ठरवा. एक मिनिट यावा. आता सगळं मंजूर करूया नंतर आपापसात वाटून घेवा. चालेल? दिशील ना पण दिन. बाई हा गुंड्या हा बाबू आणि मी सोना. हा गुंड्या बाबू सोना ठरलंय तुमचं कन्फर्म फायनल. हा ओके चला. अरे बापरे. पाणी गोंधळ करू काय होते? क्युटी पाय क्युटी पाय का झालं तुला? कशाच बाबू? किती दिवसांनी आवाज ऐकला माझा सोना. कुठे गेला होता तू गुंड्या? तुझी काळजी करत होतो मी. एक मिनिट. गुंड्या बाबू सोना हे तिन्ही तुम्हीच आहात. यांनी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली आहे. प्रॉपर्टीचं जाऊ द्या. गोळ्या दिल्यावर विचारतात काय दिलं म्हणून. अहो गोळ्याच देणार ना की पोळ्या देणार? तुमच्या गोळ्या यार. तुम्ही गोळ्या द्या नाही तर गोळ्या घाला त्यांना. मला काय करायचंय? हे प्रॉपर्टीचे पेपर घ्या त्याच्यावरती सह्या करा नाही तर फाडून टाका. खड्ड्यात गेली तुमची फॅमिली. तुम्ही आम्हाला हसायच्या गोळ्या दिल्या का पोळ्या दिल्या माहिती नाही पण आम्हाला जाम मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स. सोनाली ताई वनिता किती टाहो फोडावा. कुठलाही मरायला टेकलेला माणूस उठून बसला असता अशी जर कोणी हाक मारली असती तर. अरुण कानटोपी माईक ऑक्सिजन मास्क हे सगळं कसं सांभाळत होतास आणि तरी म्हणजे श्वास लागला होता आणि सगळ्यांना प्रेमाने सगळ्यांना नव्हे प्रियांकाला काय काय म्हणत होतास. धमाल आली. छोटे मोठे फार आवडले. एवढं प्रेम उतू चाललं होतं की खुर्चीवर कुणी बसावं. नंतर हमरी तुमरीवर आलात तुम्ही. सॉलिड. आणि मला सगळ्यात जास्त आवडली ही टिकली लावलेली नर्स. अप्रतिम. म्हणजे एकच वाक्य ज्याच्या वाट्याला आहे त्यांनी इतकी बाजी मारावी. कमाल आहे. कमाल प्रियांका. मस्त मस्त. मंडळी चौघुले काकांना अतिशय प्रिय असणारा गौरव आज पुन्हा एकदा सज्ज झाला एका सांस्कृतिक राड्यासाठी. बघा तिथे काय धमाल घडते ते. ही धमाल दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. दैनिक MSJच्या आजच्या बातम्या. नवीन जज सोनाली कुलकर्णी यांनी सेटवरच पार्टीची व्यवस्था केली. आता जुने जज कधी पार्टी देणार ह्याकडे सर्वांचे लक्ष.
काय झालं ए चेतू अगं तुला सांगतोय मी ऐकलीच नाहीस बातमी तू काय झालंय का एवढी अस्वस्थ का तू बेटा कोणी येणार आहे का नाही बाबा नाही पण तू अस्वस्थ आहेस बेटा नाही बाबा तू जेव्हा आयब्रोज करायला नाक्यावर जातेस ना तेव्हा नाक्यावरची ब्युटी पार्लरवाली अशी अस्वस्थ असते सेम बेटा कोण येणार आहे कोणी येणार नाही ना बैस बैस इथे माझ्या बाजूला बैस दैनिक एम जे बातम्या हा बघ किती मारतोय हातातून माझ्या नाही नाही हा का आला इकडे हा का आला इकडे हा का आला इकडे हा मला नकोय याला परत जायला सांग मला ह्याचा चेहरा आवडत नाही परत जायला सांग याला नाही बाबा बाबा बसा ना बाबा शांत व्हा मला आवडत नाहीये तो माझा चेहरा आवडत नाही करतो प्लास्टिक सर्जरी दे पैसे गप ना गौऱ्या काय बोलतोय हा काय बोलतोय नाही नाही बाबा काय काय नाही केवढा मारला यार बाबा हा गौऱ्या आलाय दिसतोय मला तो दिसतोय माझे डोळे कपाळात फिरायला नाही गेले असं नाही झालं माझं बाबा हा गौऱ्याचं ना महत्वाचं काम आहे तुमच्याकडे त्याचं काय काम असणार कॅरमची टुर्नामेंट असणार त्यासाठी वर्गणी पाहिजे असणार त्याला काय रे इकडे रे लोकांच्या वर्गणीवर कसले क्वीनच्या मागे लागता रे तुम्ही आजही मी इथं क्वीनसाठीच आलोय फक्त ती कॅरमची नाही आहे काय काम काय आहे बाबा हा. बोल ना गौऱ्या हा काय कुठलं कॅरेक्टर कुठलं हे कुठलं आज काय काय ते मोठ्या माणसाला पण करतात ना ते केलं बस बसतो काय म्हणतोयस फुटाणे चाळीचा डोक्यात कोंडा झालेला राहुल रॉय मी मस्त तुम्ही काय म्हणताय फुटाने जायचा मुडदूस झालेला दीपक तिजोरी मरतोय आता. मला काय म्हणाला आता मला मुडतूच झाला मुडदूस असं काय बोलला हा? तुम्हाला गौऱ्या गप नाही बाबा काळका सटकू नका माझं मी सकाळपासून चिडलेलं नाहीये तर नाही. सांग गप ना गौऱ्या बाबा हा. बाबा तुम्हीच म्हणता ना मी आता रिटायर झालोय हा. मला एखादं काम मिळायला पाहिजे हा. गौऱ्यानी तुमच्यासाठी जॉब ऑफर आणली बाबा गौऱ्याने माझ्यासाठी जॉब ऑफर आणली हो बाबा काय रे गौऱ्या हो काका हा जॉब ऑफर ये बस नीट बस रे नीट बस शहाणपणा करू नको तू ते मोठ्या लोकांना बोल करतात ना काही गरज नाही तू जॉब ऑफर आणलीस हो काका मी ठरवलंय मराठी चोकिंग क्लास काढायचं ठरवलंय चोकिंग काय करायचंय मराठी चोकिंग क्लास चोकिंग म्हणजे चोकिंग म्हणजे ते शिकवतात ना पोरांना मुलांनो लक्ष द्या हे लिहा ते चोकिंग क्लास चोकिंग नाही रे कोचिंग म्हणतात त्याला कोचिंग हा तेच आणि तू मराठी भाषा बोलायला लागल्यावर जे मराठी भाषेचं होतं ते चोकिंग सॉरी कळलं तुला हा तेच मला मराठी कोचिंग क्लास सुरू करायचा आहे कोचिंग क्लास सुरू करायचं हो, हो. मग माझ्याकडे कशाला आलायस आता इतकी दिवस तुमच्यासोबत मी स्किट करतोय मला कळलंय तुम्ही मराठीत दिल्यामुळे शान आहे म्हणून म्हणजे ही काय भाषा आहे मला मराठीत सगळं कळतं सॉलिड आहे सगळं तर ना म्हणजे तुम्ही आमच्या क्लासला येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे मराठी क्लासमध्ये येऊन शिकवावं अशी आपली ख्वाहिश आहे काय भाषा आहे धड एक भाषा हा मुलगा वापरत नाही कसं तुझा कळलं बाबा का? मला तर मराठीसाठी काहीतरी करायचं आहे कसे बोलतात बघितलं काय तुझा बाबा ना वृश्चिक आहे वृश्चिक खेकडा नाही नाही असा बाबा, खेकडा आहे. नाही गौऱ्या आता मला काहीतरी करायचं आहे ना मी आता तुला हे माझ्या समोर नेताना रिस्क नाही वाटली नाही बाप पण मी काहीतरी मराठी भाषेसाठी करतोय ना मला करायचं आहे काहीतरी हो गौऱ्या पण बाबा खेकडा नाहीये मग बाबा बैल आहेत ए बावळ बापाला काय बैल म्हणते नाही, वृषभरास आहे ना काही तुमची संबंध का मागे अजिबात काय बोलायचं नाही सांगून ठेवतोय काका आउटडेटेड झालेली बावली इकडे उभी राहा. बस इकडे तुला मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं आहे करायचं, हा? हो. सगळ्यात आधी ना मराठी बोलायला शिक मराठी म्हणतोस आल्यापासून मराठी नाहीये ते मराठी आहे लक्षात आलं तुझ्या ते बोलणार मी मराठी म्हणून एकदा म्हणून दाखव मराठी म्हण बोल म्हण म्हणतो बरे आमच्या इथे श्री कृपे करून मराठी भाषिक शिकवणीचे वर्ग उघडवण्याचे आहे तरी आम्ही आपणास विनंती करीत आहोत
की आपण किंचितसा हातभार लावा वा 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 वा. हॅलो त्याला. धनी ओ धनी धनी. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला, अरे बापरे, हे कोण आहे समोर छकुले? अरे हे तर गुळगुळीत टकुले. मी मराठी भाषेचा अभ्यास करून आलोय हे सांगतो तुम्हाला. मी आम्हाला टकुल्या बोलला? नाही नाही, जो बापाचा अपमान होता काय? मी सगळं पाठ करून आलोय ते सांगितलं. केवढं बोलून दाखवलं मी, बघितलं ना. मराठी अरे नको रे करूस, अभ्यास कर आणि मग ये. अर्धवट स्किट इथे संपलं तरी चालेल, अर्धवट स्किट दाखवू आपण, पण तुझा अभ्यास कर आणि ये. मी अभ्यासच करून आलोय काका, खरं सांगतोय मी अभ्यास केलाय. हो अरे तू मराठीचा अभ्यास केलास का असं मला तुला विचारायचं. होय. नको, पुन्हा एकदा मी तुला विचारतो, अभ्यास केलायस का रे? मराठीचा अभ्यास केलायस का? हो 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 हो. आता किती वेळा करून दाखवू? सांगितलं केलाय म्हणून का आता व्हेरिएशन देऊ अजून त्याच्यामध्ये? हो 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 केला का दाखव. हे करू मी केला म्हणत केला ना यार. केलाय अभ्यास केलाय. मिल गया रे, आ गया रे. आगे हाथ में, अब आगे हाथ में. नाही, तुझ्या बापाला सांग यार, ही पोज मला अजिबात आवडत नाही यार. अरे मला सॉलिड आवडते ही पोज. म्हणजे तुला दिलेला अवॉर्ड आहे माझ्यातर्फे. तर तुला काय, तू मराठीचा शिक्षण वर्ग सुरू करायचा आहे. अगदी बरोबर आहे. माझ्याकडून काय हवंय, मी काय करायचं? तुम्ही तिकडे मला चोकर म्हणून पाहिजे. सॉरी चोकर नाही रे, टीचर म्हणतात. चोकर आहे मी. नाही टीचर. टीचर म्हणून टीचर, पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. मी टीचर बनतो, तू म्हणशील ते मी करतो. मी एक शब्द मराठीतला तुला देतो, तो तू लिहून दाखवायचा. तो आला तर मी सगळं करणार तुझं. चालेल? हा, चला. अरे ऐका ना, काका अगं सोपं आहे बाळा, यावेळेला अगदी सोपी टेस्ट आहे तुझी. हा घे घे, हा घे. अंधाधुंद लिहून दाखव. हा काय लिहायचंय? अंधाधुंद हा शब्द लिहून दाखव. सोपं येईल तुला. इथे ये रे, बाबा सोड. लिहून दाखव. नाही मी घेतो बाळा. अंधाधुंद येईल, गौऱ्याला येईल. पटकन दुसरं स्किट करून घ्यायचं का? वेळ लागणार आहे का? शाबास. अंडाधुंड. तुझ्या बापाचं अंड हरवलंय, धुंडायचं ते नाही ते अंधाधुंद म्हटलं कळत नाही का? अंधाधुंद. आधी तोले कळतंय का तुला? गौऱ्या नीटली. गौऱ्या. आज आहे भाई, काय का तो? कुठल्या अक्षरावर टिकली द्यायची? टिकली. तुझ्या बापाचं टिकली. अनुस्वार म्हणतात त्याला, अनुस्वार. लक्षात आलं? हा, लिहिलंस? लिहिलं का? मारू नका, लिहितोय ना बाबा. शाबास. सगळ्या अक्षरांवर टिकल्या. अंधन दंदन असं झालंय हे आता. अंधन दंदन हा शब्द आहे मराठीतला. बघितला ह्याची अक्कल. पहिला शब्द दिला, पहिली परीक्षा घेतली, काही येत नाही याला. बाबा येते त्याला. बाबा तुम्हाला घाबरतोय तो, त्याला येतंय. मला तुला येतं? तुम्हाला काय येतं? घाबरलो. काय काय येते मराठीतलं? मी मराठीतला सगळा अभ्यास केलाय. काय कर, काय तुला व्याकरण येतं मराठीतलं? म्हणजे तू वाचून आलायस व्याकरण? हो. व्याकरणात काय काय असतं? ते कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग. बाबा कतारचा प्रयोग आणि करमरकरचा प्रयोग. तुझा बाप गेला होता तिथे कतारला. अरे कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग असं असतं ते मराठीच्या व्याकरणातलं. लक्षात येतं का तुझ्या? हा. हे दोनच प्रयोग. अजून काही प्रयोग ऐकलेस? ऐकले. कुठले? जादूचे प्रयोग. के लाल. तुझं हे लाल करू मी? हे लाल करू मी? बरं मला सांग, तुला मुळाक्षर माहिती आहेत? माहिती आहे. हे माहिती आहे. शाबास. वाचून आलो. हा, मुळाक्षर. आई उ ए आ. एवढं नाही मग आ इ ई माहिती ना तुला? माहिती आहे. म्हणून दाखव. आ ई ई. हा, आ इ ई नाही येते. इ ई. ह्रस्व आणि दीर्घ हे आहे त्यात. ई ई. उ ऊ. उ ऊ. म्हण 4 वेळा. उ ऊ. उ ऊ. म्हण 4 वेळा.
हा हा. जंगल में बोले कोयल हा? माझी भंगच करतो हा? 4 गोष्टी चांगल्या शिकवतोय त्याला मी 4 गोष्टी शिकवतोय ना तुला माझी भंकस करतो हा नाही. जंगल में करतो माझ्या समोर शहाणपणा तू मरतोय सर कव्वाली खेळायला बसतात माझ्या समोर तुम्ही काम धंदे नाही तुम्हाला ये रे. हे व्हेरिएशन मराठीत दाखव मला लक्षात आलं प्रश्न आहे कधी ही जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांमध्ये हल्लीच 2 मुळाक्षरं सामील करून घेण्यात आलेली आहेत शासनाने 2 मुळाक्षरं हल्लीच सामील केलेली आहेत ती सामील केलेली मुळाक्षरं कोणती खरं सांगू हा मला नाही माहित खरंच नाही माहिती. याची अक्कल नाही माहिती मान्य केली मराठीचा कोचिंग क्लास सुरू करतोयस ना अपडेट नको राहिला तुला मला खरंच नाही ही माहिती. मुळाक्षरं आहेत अ आणि ऍ लक्षात आलं अ आणि ऍ ही मुळाक्षरं आत्ता सामील करून घेण्यात आली शासनाने केली ती आला आत्ता सामील केलंय हा पण आता जुना शब्द आहे हा एकदम जुना अक्षर आहे हो लहानपणी आम्ही मल्लिका शेरावचा मर्डर पिक्चर बघितला सगळ्याच्या तोंडून आपसू आलं एवढा जुना शब्द तुम्ही आत्ता टाकला यार लय स्लो यार तुम्ही आणि ॲचं काय म्हणताय ॲवर अख्खा अरुण कदमचं करिअर झालंय हा हो बाबा विचारा मी पण पाहिलंय ते बघा असं करतात ते माझ्या ग बाई भुवया ही पहिली ओळ दिली उरलेली कविता करत बस तिकडे कोपऱ्यात चला मध्ये मध्ये यायचं नाही करत बस तिकडे कविता सांगून ठेवतोय तुला मारू नका काय मारत नाही मी बघतो हा. हा. तर तुला आता काय म्हणालास तुला ते येत नाही तुला कळलं हा हे येत नाही हे होतं ना ते आलेलं नाही मुळाक्षर तुला लक्षात आलं व्यंजनांबद्दल माहिती आहे नाही मला रंजनाबद्दल माहिती आहे आमच्या शाळेतली रिक्षावाल्याबरोबर पळून गेली रंजनाचं मला काय सांगतोस रे रंजनाचं काय कौतुक करतो मला तिचं मराठी भाषेचं म्हणतो ना व्यंजन कंठ्य ग ख घ घ घ काय हे नाही अरे ते मंजन मारी मंजन ते काय मी व्यंजन म्हणतोय मी सगळं पाठ करतो याला बघितलं की मी विसरून जातो यार. घाबरतो तुम्हाला याला माहितच नाही काही कंठ्य लक्षात आलं तुझ्या क ख ग घ याला कंठ्य म्हणतात कंठ का कारण ते कंठातून येतात म्हणून क ख ग घ घ ङ हे इथून येतात नाही, असं काय ते कुठून पण येतात काय? क ख ग ग ज्ञ. एवढं काय एवढं आहे ते क ख ग घ ज्ञ. असं आहे क ख ग नको ना अरे ह्याला कसा मारायचा पण कंटाळा येतो रे मला अरे ह्याला. पण तुम्ही काय सांगता की अरे मराठी व्याकरणातला तो प्रकार आहे कंठ्य अरे याला कंटेनरला मेंढ्या म्हणतात मेंढ्य म्हणजे? मेंढ्याचा आवाज येतो फक्त हा? कळत नाही तुला काय बोलतोय कळत नाही तुला इथून मेंढ्याचा आवाज याला येतो आलेलं का? नाहीये तुला आलेलं नाहीये व्यंजनाबद्दल काही आलेलं नाही आता तुला मी एक वाक्य देणार सोपं करतो मी सोपं करूया संपून टाकूया तुला एक वाक्य देतो येईल गवत मला येईल मला गोड आंबा खूप आवडतो वाक्य सोपं आहे मला गोड आंबा खूप आवडतो याचा कर्ता कर्म क्रियापद विशेषण मला सांग आणि मोकळा तू जायला मी तुझ्यावर काम करायला तयार आहे मला गोड आंबा खूप आवडतो करता आंबा करताय कारण आंब्याचा रस करता येतो म्हणून आंबा करता आणि बाबा कर्म आई म्हणते बाबाला माझं कर्म कुठचं पण बाबा कर्म एक मिनिट बाबा बाबा बरोबर आहे का गावी गेले गावी असं उत्तर दिलंय आपलं उत्तर तसं आहे तर तुम्ही सगळा अभ्यास करता सगळा अभ्यास करता अरे बाबा मी का घाबरतो बाबा मला ना काय सांगू तुला मी सगळं करता ही याची अक्कल हा कर्म माझं हा ही याची अक्कल इथे ही तुझी अक्कल माझ्यासमोर बसतोस आणि मराठी शिकवायला हा नीट बोल इतके दिवस माझ्या काय करतो हा नीट बोल ना नीट बोल बोल ते बाहेर नीट बोल ना माझ्या बुकी मार इतकं जोरात मारता तुम्ही मला लय ऐकून घेतलं तुमचं म्हणजे आता माझी बारी आहे माझी बारी म्हणजे काय आता करणार माझी बारी आहे आता मी तुम्हाला एक शब्द देतो लिहून द्या मला हे घ्या हे लिहून द्या मला तू मला चॅलेंज देतोयस तुम्हाला चॅलेंज देतो रे लिहून घ्या प्रकांड पंडित आहे मी तुम्हाला चॅलेंज देतोस लिहून घ्या तुम्ही घ्या लिहा
सांग चल आता बघूया चल चॅलेंज स्वीकारलं चल लिहा. बोल मी शब्द लिहितो चल लिहा, बघा सगळं लक्ष द्या. हा गौऱ्या सांगतोय. लिहा. काय लिहायचं लिहा ना. हा कुठे शब्द आहे हा कुठे शब्द म्हणजे हा मराठी शब्दच नाही आहे व्यवहारातला शब्द आहे. काय? ए चल चल काय सांगतो आम्हाला. चल लिहा. त्या आहे मराठीतला लिहा. व्यवहारातला शब्द आहे रोजच्या बोलण्यातला. हे बघ काय चाक त्यात क कुठं आहे. क कुठं आला त्याच्यात. क वापरलाय मी. हा हे बाय घाम आला बीपी लोहा लागला गोळ्या द्यायचं त्यांना. पुढचा हे सोडून द्यायचं कॅन्सल येत नाही कळलं मला. पुढचं लिहून द्या. लय मार खाल्लाय मी. रोजच्या व्यवहारातला आहे, लिहून द्या. कुठे वापरतो कसं म्हणजे एकमेकांना बोलत ना. ए सावते इकडे लिहा. लिहा. हे कसं लिहायचं? नाही येणार. काय, घाम फुटलाय बीपीची गोळी रेडी नको बाबा. घाम फुटलाय. तिसरं सगळं सोपं लिहून दाखवा. लय मारले मला. लिहून द्या ना. असं कधी आपण एकमेकांशी बोलतो बोलत नसू पण आम्ही ना. का रे कुठे होता लिहून दे चला. आमच्या रोजच्या व्यवहारातला आहे. आम्ही बोलतो बाबा आमच्या एरियात आम्ही असं बोलतो. येते नाही येत ना मग एवढे तुम्ही मराठीतले पंडित आहे ना मला कशाला बोलता मग. हा अजून एक गोष्ट मी मराठीचा एवढा अभ्यास केला ना. एक जुनं गाणं आहे मराठी गाणं त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द वापरलाय. मी ऐकलंय माहितीये का. सॉरी वाटतंय तुला हा ते तसंच आहे ना गाणं. सादरीकरण खूप हसलं. वा वा प्रसाद. वा 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 अफलातून अफलातून. गौऱ्या तू ठार वेड आहेस. म्हणजे एखाद्या नटाला किंवा नटीला एखादा पुरस्कार किती हवा असतो ना तितकं मला मिल गया रे हे वाक्य हवं असतं. म्हणजे मी असा हपापलेला असतो त्या वाक्यासाठी. कापूस कोंड्याची गोष्ट माहिती आहे का वगैरे असा एक पूर्वी खेळ असायचे बघ तसं आजकाल आमच्या घरात माझा आणि माझ्या मुलांचा एक खेळ सुरू झाला आहे गौऱ्या. म्हणजे माझा मुलगा मला विचारतो ओळखलत का सर मला. मग मी म्हणतो नाही. मुलगा म्हणतो ओके. मग मी माझ्या मुलाला विचारतो भोलानाथ पाऊस पडेल का. मग तो भोलानाथ असतो तो म्हणतो माहित नाही. मग म्हणतो ओके. हा आमच्या घरात खेळ सुरू झाला. खेळ. अरे देवा. तुझ्या लक्षात येते तुझी पॉप्युलरिटी किती वाढत चालली आहे. अँड टचवूड गौऱ्या असंच मनापासून आणि इतक्याच तळमळीने तन्मयतेने काम करत राहा मित्र. आय लव्ह यू. लव्ह यू सर. थँक्यू. अप्रतिम. चेतना फॅन्टॅस्टिक. समय विलक्षण लिहिलं होतं आणि विलक्षण आणि कर्तरी कर्मणी प्रयोग किंवा हे इतक्या दिवसांनी परत ऐकायला मिळालं. आजकाल ऐकायला मिळत नाही हे शब्द. खूप कमी कानावर पडतात. तर या सिरीजची गोडी अशी की त्यात तू मराठीबद्दलचं इतकं ज्ञानही मध्ये मध्ये पेरलेलं असतंस की ओ हो क्या बात आहे. कमाल समय कमाल. मजा आली. खूप मजा आली. मयुरी खूप हसत होतीस. काय म्हणशील. काय बोलणार मी आता यांच्याविषयी माझ्याकडे शब्द नाही आहेत. समीर दादा तुझी एनर्जी म्हणजे किती वेळ या तुम्ही. आणि मी खूप म्हणजे माझी इच्छा होती की मी ज्या दिवशी इथं येईन त्या दिवशी या सिरीजमधलं स्किट व्हावं आणि माझी इच्छा पूर्ण झाली. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला खूप हसवता. वा लवली. थँक्यू. केसामुळे गळा कापला जातो असं म्हणतात पण आज इथे केसामुळे हास्याची सुनामी येणार आहे. बघूया ही नेमकी काय केस येते हे दाखवायला आपल्या समोर येत आहे चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. रत्नागिरीचा रत्न रमेश बेटकर आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. सूर गवसला यार. मग काय बायकोन सकाळी नाश्ता दिला नाही वाटत. होय ते काय फोव खाल्लेस फोव. म्हणून तर 4 वेळा गावा लागला का. काय कदम बसाड्या. तू माझा आजोबा आहेस काय रे. का आपण दोघं एकाच शाळेत शिकत होता. ओ कदम तुम्ही केव्हा शाळेत गेलेला. दोन टॉक सनकन वाजून बोलला सवासाड्या. अरे माझी स्पेशल बोल काय तुमच्या सगळ्याचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक मेंढा फेम अरुण खेदार. काय म्हणजे ए बालू एकदा मेंढा कापायला पाहिजे.
नुसता कापायला नाही पाहिजे लोकर पण काढायला पाहिजे. ए वासाड्यालो मी जाल तिकडे माग वास काढीत कसं येतो रे? आम्ही कशा वाच काढत यायचं नाही. तू काय एकटा सलून मध्ये येणार आहे? तुला एकट्याला दाढी फुटते, आम्हाला काय गवत फुटत? ओ तात्या माणूस आहे नाही तर काय ओ ओ ऐका आम्हाला मशरूम कट मारायचं. नाही तर का? आणि मला सोल्जर. ओ तात्यान ओ भांडू नका थांबा. हा. ओ कदम काकानू काय बोला काय सेवा करू? अरे वा मला केस करायचे मला असं चमकव. मी आहे ना मॅरेथॉनला जाणार आहे. घे बाय म्हणजे मग काय पायावरचे केस काढू? विचारला संकरियाला कुठून आली तर कळणार पण नाही वासाऱ्या. तसं नाही हो मी एकदम कन्फ्युज. अरे पण मी बोलतोय मला श्वास मध्ये घेऊन दे लगेच कसा घुसतो. एक काम करा मी मॅरेथॉनला म्हणजे मी धावायला नाही जाणार आहे. मी रिबिन कापायला जाणार आहे. असा मनात चमकवशील का नाही? तिकडे आजोबा 2-4 ॲटम असतात का नाही? एकातली जरी मना बघितलं तरी मला बरं. हो काकांनू कायच काळजी करू नका. असा चमकवतो का नाही आयटम काय आयटमची आई पण वलून वलून बघल. काय बोलतो नकवडी जास्तच मला क्रीम लाव. काय लाव? क्रीम 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 घे बाय म्हणजे भांड्याला कलई करायची. हा काय बोलता? नाही नाही करतो करतो फेकल करतो. म्हातारा लय जॅकाला नाही चॅकाला म्हणजे चॅकाला म्हणजे हे काय ओ फली आहे मी लहान पोरग आहे का वसाऱ्या फलीवर बसायला? पण तसं नाही हो कदम काकानू. काय होतो तुम्ही एवढूशी आहे ना तुम्ही बसलाव की दाढी अशी करावी लागते हो. त्या दिवशी एकानं लहाननं विचारलं काय रे छातीवरचे केस काढतो? नाही 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 माझं पण तसंच झालं होतं. मी एकदा लांबून बघितलं मला वाटलं यांच्या पोटावरची केस काढतो. हो तू बस थोडीशी हाईट आहे जरा वर करा. सावकाश सावकाश आरामात बसावं कदम काकानू. सावकाश नाही तर वरच्यावर पालखी जायची. बरं वाटतंय रे. नाही बसा बसा सकाळ सकाळ बसल्यासारखं. काय रे विषय काढू? हो पप्या जास्त नको काल आईच भेटली होती पिठाच्या गिरणीवर. काय सांगता काय? मग बोलली मला काय वर्गात वयात आलाय बार उडवून द्यावा. एवढा लागशील पडन ना मी खाली वसडे वर बसलोय ना. पण तसं नाही हो लग्नाचा विषय काढला. बाय बाय व्हायचंय ना. लालीबा केवढी आहे ती? ए पाप्या 4-5 पोरींचे फोटो आहेत जरा नजर टाकतोस काय? हो दाखव ना बघ इकडे बघ तरी. मांडवकरांची शालू, तोरसकरांची कुंदा, शिवलकरांची डॉली आणि पावसकरांची पप्पी. काय केलं? अरे ते वसडे तुला फोटो दाखवतो तू मला भिजवतो साहेब. सॉरी काका लक्ष तुला लक्ष नव्हतं सॉरी एवढं भिजवशील नाही सॉरी हो दादा नु हो काहीतरी दाखवू नका हो डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. हा थांबा वाईज एवढा एक गिरायक द्या मग मला फोटो दावा. अरे फोटो दाखवता तसं नव काल तुझी म्हातारी भेटली होती ना. ती म्हटली अरे वासड्यानं तुमच्या एवढ्या वलखी आहेत तर माझ्या पोरगेला एखादी पोरगी बघा म्हणून दाखवित होतो. मला काय करायचं काय आणि शुभ कार्यात वेल नको. उद्या तुझं वेलेवर लग्न झालं वेलेत पोरं झाले आम्हाला काय फायदा आहे त्याचा? आनंदच आहे का नाही? बालू ए बालू तुला एक गोष्ट कळली काय रे? आता सांगशील तेव्हा कळेल ना. अशीच करायची. तो तोरच खरता बबन आहे ना बबन. त्याचं काय आलं? त्याला परवा आहे ना 113 ताप होता. एवढा मोबाईल बघायचा कशाला? मोबाईल बघून तापला नाही तो. लग्नाच्या वराडामुळे तापला येतो. काय बोलतोस? वराडामध्ये म्हणजे तुम्हाला काय माहिती नाही ह्याच्यात ना? वसाडी पडली तुमच्या तोंडावरती. झालं तर सांग तरी. अरे तू आबा प्यालवा नाही ना त्याचा लग्नाचा वराड नदीत वाहून नाही काय गेला त्याच्या घाटात गेलं आणि ह्याला ड्रायव्हरला कंटाळा आला म्हणून त्यानं मांडी घातला. तसा ट्रक मागा आला नदीत गेला. त्याच्याबद्दल बोलतोच आहे. अरे मी त्याला सांगित होतो अमावस्या उगाच गाडी बाहेर काढू नको वराड बाहेर काढू नको. माझा ऐकल तर पॅलवान घासला तू वासाडा. विश्वास नाही विश्वास नाही. म्हटलं जातोय शिमो नारळ तरी ठेव. काय नाही नारळ बिरल नाही ठेवला. मग झाला सत्यानाच झाला. काय झाला? काय झाला तो ड्रायव्हर आहे का नाही रात्रीचा काला कुट्टा अंधार अमावस्याचा सगळी भूत त्या दिवशी बाहेर पडली. भूत ड्रायव्हरने असा जो टर्न मारला का नाही डायरेक्ट नदीत खवीस आहे का नाही तिथे? म्हणजे नदीमध्ये खवीस आहे म्हणजे तुला काय वाटलं खविसान गाडी वळवला
काय खवीसान गाडी वळवलान हे तुला ड्रायव्हरनं सांगितलं हा मग पण मला एक गोष्ट कळली नाही काय बबन आणि त्या वराडाचा काय संबंध आहे अरे हा काय झाला त्या दिवशी अमावस्या ते झालं ते कळलं. बरोबर आहे हा. तो बबन गेला नदीवर खेकडं पकडायला रातच्या टायमाला. रातच्या टायमाला बरोबर रात्री 12च्या सुमारास तो ट्रक असा पाण्याच्या काय म्हणतो म्हणजे काय म्हणजे नवरा पोरगा आहे ना असा मगरी सारखा पिव का नाही सांगतो काय हो मग एकदा उजवीकडं एकदा डावीकडे एकदा डावीकडं म्हणजे एकदा उजवीकडे म्हणजे एकदा वर म्हणजे एकदा खाली काय सांगतो काय आणि तो टरक आहे ना टरक पाण्याच्या वर असा गरगर गरगर मग फिरतोय इकडे घर फिरवची काय हो दादा इकडे आलीत केस नाही नाही सॉरी 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 ते चुकून झालं हो ते ओ दाता ओ तात्यानू नका ना हो नाही आम्ही गोष्टीमध्ये रंगू नका माझा गिराईक झाला थांबा ना आम्ही काय केलं वाय अरे वसाड्यान तुम्ही जा ना नंतर ये ना माझं हो त्या रक्कल कसं नाही तुम्हाला का आम्ही गिराय का आम्ही बसणार मला मशरूम कट मारायचं काय का? तर काय मला सोल्जर गड माराय पप्या हो तू एक काम कर काय हो तुझं जेव्हा वराड येईल ना तेव्हा ट्रक नको मागू हा का हो घोड्यावरनं जा घोड्यावरनं घोड्यावर ना का हा घोड्यावरनं जा घोड्यावर ना हा हो तात्यानू हा हो पण घोडा सेफ आहे का हो शेप आहे शेप आहे पेट्रोल नाही लागत हा. गेअर टाकाय नाही लागत हा. मांडी घालून बसला तर घोडा मागं नाही येत, पुढे जातो आहे कराय कळलं काय पण हा घोड्यावर बरा दिसेल काय बरा दिसेल म्हणजे हो. दिसेल. तात्यानू व. मग बऱ्याच दिसन मी कसा दिसन तुम्ही सांगा मला कसा दिसशील म्हणजे बबलू शिंगासारखा दिसला बबलू सिंग हा कोण बबलू सिंग हो तात्या कोण हो बबलू सिंग आता पूर्व तुला माहित नाही हा माझी पंची सांगायची हो मग अरे ह्याचा पूर्वज केवढा मोठा शूरवीर माणूस काय सांगतोस का त्याच्या मुलं वाडी जिवंत आहे आपली होय नाही हो तात्यानू हा. आमचे पूर्वज काय साधे सुद्धा नाही होय एकदम तात्यानू थांबा मला आजी पाचकडे पडत मी जातो मी दुसरीकडे जातो तू आण तरी तू फुस पोरं मागं लागतील ओ तात्यानू ओ काय ओ दमा वाईज ओ मोऱ्यानू काय केलं नी काय झालं ओ मला पहिला गिराईक घालवलं नी तुम्ही जाईल नाही तर नाही तर काय? काय वसाडे त्याचा गाल फाटला थांबेल तो गिरा नाही तर काय जाऊ ते मरू दे ऐका ओ मोऱ्यानू या बसा कशाला इकडे बसा तुमचा मशरूम कट करून देतो कोणा माझा हो तुझा माझा गाल फाडून घ्यायचा नाही तर आहे काय? मशरूम कट करतोय आधी एक गिरायक सांभाळता येत नाही कसलं मशरूम कट मारतो जरा वासाड्या नाही तर काय बालू हा? मी काय म्हणतो आपण चिंदरकरकडे जावे तिकडे जाऊन दाढी त्याच्याकडेच जाऊया त्याच्याकडचा जा कारागीर आहे ना हा. त्या गोष्टी ऐकत नाही फक्त आपलं काम करत राहतो त्यामुळे लोकांचे गाल नाही फाटत होय ते. हा खुला आहे हा नट सम्राट परफॉर्म करतो हो. सगळे फाटतात चल, आपण इकडे जा. काय हो माणसं आहे ती ओ काय झालं रे? तात्यानू काय रे ओ निघा बरंच या मंचावर तुम्ही आणि माझी बानकोटी दिसली तर वाहनानं मारा मला मेला वाजीव वा 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 मशरूम कट इतकाच क्यूट परफॉर्मन्स मज्जा आली सोनाली ताई मला एकतर कुतूहल होतं की अरुण पृथ्वीक आणि प्रभाकर असे त्रिदेव एकत्र आलेत आणि आता काय घडणार आहे पण त्याच्यात चट्टेरी पट्टेरी लेंग्यांनी खूपच बाजी मारली किती म्हणजे रिकामटेकड्या माणसांनी काय काय करावं मला एकतर पृथ्वीक फार आवडलं तुझे एका पायावर रेलून दाढी करत होतास तसं उभं राहण्याचं आता 5 मिनिट अगोदर मला बनेने सांगितलं की युजली गावी असं उभं राहतात तर असं उभं राहा मला बनेने सांगितलं आता किती मस्त तुम्ही क्रेडिट देता पटकन एकमेकांना फारच छान आणि अरुण मला तुझ्याकडून ते तू कशाची फीत कापायला जाणार आहेस ते एकदा कळेल का मॅरेथॉन फारच आवडलं मला ते त्याच्यानंतर रिहर्सल मध्ये मी माथेरान म्हणालो अप्रतिम मज्जा केली तुम्ही सगळ्यांनी खूप आवडलं थँक्यू वीणा ताई तुला कसा वाटला परफॉर्मन्स मी स्वतः आता देवगडातनं आले इकडे पण आता मला तुम्ही परत देवगडला घेऊन गेलात आणि तुम्ही सगळे कलाकार इतके कसलेले आणि इतके उत्कृष्ट आहात की इथे तुमच्यासोबत येऊन बसले आणि स्वतः इथे बसून ह्या सगळ्या तुमच्या स्किटचा आनंद घेते हीच अतिशय मोठी गोष्ट आहे
आणि थँक्यू सो मच की इतका छान परफॉर्मन्स तुम्ही दिलात. आणि मी तुमच्या सगळ्यांची फॅन आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात इथे बघून मला फार फार छान वाटलं. खूप छान. थँक्यू ताई अँड थँक्यू बॉय. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.